नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 8 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. तर पहिली जी न्यूज आहे ती आहे कृषी कायद्याविरोधात आज भारत बंद. तर आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने 3 कृषी कायदे आणले आहेत, ठीक आहे, आणि ते शेतकऱ्यांना पटत नाही आहेत. मग त्यासाठी ते प्रोसेशन करतात किंवा मोर्चे काढलेत त्यांनी, ठीक आहे, आणि केंद्राला सांगतात की तुम्ही हे कायदे रद्द करा. आणि या कायद्यांच्या विरोधातच हाक म्हणून त्यांनी भारत बंद हे पुकारलं आहे करणं, ठीक आहे. आता भारत बंद किती सक्सेसफुल होईल ते तर आपल्याला समजणारच आहे, परंतु लक्षात घ्या इथे एक आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर प्रेशर ग्रुप किंवा दबाव गट, ठीक आहे. हा दबाव गट किती शक्तिशाली असू शकतात ते आपल्याला आता जे चालले आहे, ठीक आहे, त्याच्यावरनं समजतच असेल करणं. आणि दुसरं असतं हितसंबंधी गट, ठीक आहे. तर हे दोन्हीही आपण बघितलं आहे. आजच्या ॲक्च्युली न्यूज डिस्कशनमध्ये खूप सारे न्यूज आहेत, तर आपल्याकडे जर टाईम राहिला शेवटी तर आपण त्याला एकदा रिवाईज करून घेऊया, ठीक आहे. दुसरी जी न्यूज आहे महत्त्वाची ती आहे नव्या संसद भवनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश, भूमिपूजन करा, बांधकाम नको, ठीक आहे. मग बेसिकली झालं काय आहे तर एक PIL फाईल करण्यात आली होती, ठीक आहे. PIL म्हणजे काय तर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. काय PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ठीक आहे. तर लक्षात घ्या PILमध्ये सांगण्यात आलं की आता जे संसद आहे, ठीक आहे, त्याचा जे ढाचा आहे त्याला पाडून तिथे नवीन ढाचा आपल्याला उभा करायचा आहे, ठीक आहे. PILच आपलं जनहित याचिकासुद्धा म्हणूया, ठीक आहे. जनहित याचिकासुद्धा म्हणतात हां PILला, एवढं लक्षात ठेवा. जनहित याचिकासुद्धा म्हणतात PILला. तर संसदचा जो ढाचा आहे, ठीक आहे, त्याला पाडून तिथे नवीन संसद उभी करायची आहे. आणि या प्रोजेक्टला नाव काय दिला तर या प्रोजेक्टला नाव दिला सेंट्रल विस्टा, ठीक आहे. प्रोजेक्टचं नाव काय आहे सेंट्रल विस्टा. याच्या अंतर्गत काय करायचं आहे तर आपली जी जुनी संसद आहे, ठीक आहे, त्याला पाडून त्याच्या जागेवरती नवा बांधकाम करायचं आहे. परंतु हे करताना असं होऊ शकते की पर्यावरणला, ठीक आहे, पर्यावरण व जे सामान्य नागरिक आहे त्याची जी हेल्थ आहे, ठीक आहे, त्याच्यावरती इम्पॅक्ट होऊ शकतो. आता जर हे सर्व कामकाज इथे होणार आहे, ठीक आहे, तर त्याच्यामुळे पर्यावरणावरती किंवा सामान्य नागरिकाचा हेल्थवरती त्याचा इश्यू होऊ शकतो, ठीक आहे. मग त्यामुळे काय केलं, त्यामुळे या जो प्रोजेक्ट आहे त्याच्या विरोधात एक जनहित याचिका ही सुप्रीम कोर्टमध्ये पाठवण्यात आली, ठीक आहे. आणि काय केलं माहिती आहे का, जेव्हा हा कोर्टमध्ये केस चालू आहे, ठीक आहे, आता सध्या पण कोर्टामध्ये केस चालू आहे, तरीसुद्धा केंद्राने ठरवलं की ते आता भूमिपूजन करतील कधी 10 तारखेला, ठीक आहे, 10 तारखेला भूमिपूजन करतील. तर कोर्टाने काय सांगितलं की बाबा तुम्ही भूमिपूजन करा पण बांधकाम करू नका, ठीक आहे. आम्ही तुमचा मान ठेवा, तुम्ही पण आमचा मान ठेवा करणं. तर कसं आहे माहिती आहे का, इथे आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या. सर्वात आधी आपण PIL विषयी बघणार आहोत, ठीक आहे, जनहित याचिकाविषयी बघणार आहोत. दुसरा सेंटर आणि म्हणजे लेजिस्लेचर, ठीक आहे, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. आता इथे काय झालं आहे, जी एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी आहे, ठीक आहे, ज्युडिशरी म्हणजे काय कायदे मंडळ आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय तर कार्यकारी मंडळ. तर यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट झालं आहे, ठीक आहे. आता बांधकामाचं काम कोणाचं आहे किंवा जे आता ठरलं आहे की सेंट्रल विस्टा बांधायचं तो कामकाज कोणाचं आहे तर ते एक्झिक्युटिव्हचं आहे. पण ज्युडिशरी सांगते की आता करू नका कारण तुमचं जे जजमेंट आहे ते अजून पेंडिंग आहेत करणं, ठीक आहे. तर आपण इथे बघणार आहोत सेपरेशन ऑफ पॉवर, ठीक आहे. आपण काय बघणार आहोत ते सेपरेशन ऑफ पॉवर, ठीक आहे. तर पहिलं आपण बघणार PIL विषयी, त्यानंतर आपण बघू सेपरेशन ऑफ पॉवर. तिसरं इथे महत्त्वाचं येणार आहे तो आहे महान्यायवादी, ठीक आहे, ज्याला आपण ॲटर्नी जनरल ऑफ इंडियासुद्धा म्हणूया, ठीक आहे. काय म्हणूया आपण त्याला ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे. तर ही 3 गोष्ट आपण इथे डिस्कस करणार आहोत. चला एक एकनं स्टार्ट करून घेऊया, ठीक आहे. सर्वात आधी आपण बघून घेऊया PIL विषयी, ठीक आहे. तर PILचा फुल फॉर्म काय आहे, PILचा फुल फॉर्म आहे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. काय फुल फॉर्म आहे त्याचा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ठीक आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये किंवा इतर भाषेमध्ये काय म्हणूया तर जनहित याचिका, ठीक आहे. काय म्हणूया जनहित याचिका, ठीक. खूप जास्त महत्त्वाचं बरं का, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे जनहित याचिका. आता PIL जे आहे, ठीक आहे, ते पब्लिक इंटरेस्ट म्हणजे लोकांचा हिताकरिता हे सुप्रीम कोर्टमध्ये फाईल करण्यात येते, ठीक आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये फाईल करू शकतात, हायकोर्टमध्ये फाईल करू शकतात किंवा लोअर कोर्टमध्ये सुद्धा फाईल करता येते. काय काय प्रोव्हिजन आहे ते आपण नंतर बघणार आहोत, ठीक आहे. आता लक्षात घ्या की जास्तीत जास्त लोकांना बेनिफिट हो, ठीक आहे, मॅक्सिमम लोकांना बेनिफिट व्हायला पाहिजे हे त्याचं मागचा हेतू असतं करणं, ओके. आता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे आहे, ठीक आहे, ते सुमोटोसुद्धा घेऊ शकते म्हणजे सुप्रीम कोर्टसुद्धा स्वतः त्याच्यामध्ये इंटरफेअर करून, ठीक आहे. एखादं तुम्ही फक्त असं पत्र जरी पाठवलं ना
की बाबा आमचं या हक्कांवरती आता हानी झाली आहे करणं, तरी ते सुमोटो असं सुप्रीम कोर्ट ठरवून त्याच्यावरती काय ते डिसिजन घेऊ शकते करणं. ठीक आहे, एक पत्रसुद्धा तुमच्यासाठी हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ठीक आहे, याचं काम करू शकतो. ओके, आता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कुठल्या कारणामुळे घेता येतं, तर लक्षात घ्या, पोल्युशन, ठीक आहे, प्रदूषण, त्यानंतर आतंकवाद, त्यानंतर रोड सेफ्टी, ठीक आहे, आणि कन्स्ट्रक्शनल हजार्ड. ओके, आता आपण जे सेंट्रल विस्टाचा प्रोजेक्ट म्हणतोय, ठीक आहे, तर त्याच्यामुळे कुठले इम्पॅक्ट होणार आहे, तर त्यांच्यामुळे कन्स्ट्रक्शन हजार्ड होणार आहे. ठीक आहे, आणि पोल्युशन, या 2 कारणावरून आपण PIL दाखल केली आहे. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन हजार्ड कशामुळे, तर लक्षात घ्या की दिल्ली जो आहे, ठीक आहे, दिल्ली जो आहे ते आधीच पोल्युशनमुळे ते त्रस्त असतो करणं. ठीक आहे, आणि तिथे बांधकामामुळे सुद्धा पोल्युशन होतो, बांधकामामुळे ते धूळ वगैरे उडते, त्यामुळे सुद्धा पोल्युशन होतो. ठीक आहे, आणि म्हणूनच सेंट्रल विस्टा जो प्रोजेक्ट आहे त्याला थांबवण्यासाठी PIL फाईल करण्यात आलेली आहे. ओके, आपण काय बघितलं की PILमध्ये सुप्रीम कोर्ट जे आहे किंवा इतर कोर्ट जे आहे ते सुद्धा सुमोटो घेऊ शकतात. ठीक आहे, सुमोटो म्हणजे काय, तर स्वतःहून केस सुरू करून देणे. ठीक आहे, त्यांना वाटते की बाबा इथे खरंच पब्लिकला खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहे, तर आम्ही सुप्रीम कोर्ट स्वतःच हा जो केस आहे त्याला पुढे नेतो आहे करणं. ठीक आहे, भले तुम्हाला रिप्रेझेंट करणारा कोण नसेल तिथे, ठीक आहे, तरी सुप्रीम कोर्ट त्याला स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेईल आणि ते पुढे सरकावेल. ठीक आहे, आता PIL कुठल्या टॉपिक्सवरती फाईल करता येते. ठीक आहे, तर लक्षात घ्या, बॉन्डेड लेबरचा काही मॅटर असेल, ठीक आहे, त्यानंतर चिल्ड्रन्सना तुम्ही नेग्लेक्ट करत असाल, ठीक आहे, किंवा चिल्ड्रन्स रिलेटेड काहीतरी मॅटर असेल, किंवा मिनिमम वेजेस, ठीक आहे, जे कमीत कमी मानधन जे दिलं पाहिजे, प्रत्येक राज्याचं वेगवेगळं असतं. ठीक आहे, ते जर नाही दिला तरी तुम्ही PIL फाईल करू शकता. ठीक आहे, त्यानंतर वुमन्सवरती किंवा स्त्रियांवरती अत्याचार झाला असेल तरी PIL फाईल करता येते. त्यानंतर आपण बघितलं की पर्यावरण प्रदूषण, ठीक आहे, त्यानंतर इकॉलॉजी किंवा पर्यावरणाचं जो काही बॅलन्स आहे त्याच्यावरती काहीतरी इम्पॅक्ट होणार असेल तरी आपल्याला फाईल करता येते PIL. ठीक आहे, त्यानंतर फूड अडल्ट्रेशन म्हणजे भेळसेळ, ठीक आहे, अन्नामध्ये भेळसेळ असेल तरी आपण सांगू शकतो करणं. त्यानंतर हेरिटेज आणि कल्चर, ठीक आहे, हेरिटेज आणि कल्चर याच्यावरती जर काही इम्पॅक्ट होणार असेल, ठीक आहे, तरीसुद्धा आपल्याला PIL फाईल करता येते. ठीक आहे, आपल्याला काय फाईल करता येते, PIL फाईल करता येते. ठीक आहे, सब्जेक्ट्स महत्त्वाचे. ठीक आहे, तर बॉन्डेड लेबर म्हणजे बंधुआ मजदुरी म्हणतो ज्याला आपण, ठीक आहे, किंवा चिल्ड्रन्सवरती, मुलांवरती काही अत्याचार झाले असतील, किंवा कोणालाही ते मिनिमम वेजेस जे असतात, कमीत कमी जे पगार दिला पाहिजे तेवढं नसेल भेटत तरी तो फाईल करू शकतो. स्त्रियांवरती अत्याचार होत असेल तरी, त्यानंतर एन्व्हायरमेंटचं पोल्युशन किंवा इकॉलॉजिकल बॅलन्समध्ये डिस्टर्बन्स येत असेल, किंवा मग अन्नामध्ये भेळसेळ असेल, ठीक आहे, किंवा हेरिटेज आणि कल्चरल जे काही साईट्स वगैरे आहेत आपल्या इथे, ठीक आहे, त्याच्यावरती काही जर इम्पॅक्ट होणार असेल तर आपण फाईल करू शकतो काय, PIL. ओके, थोडंसं बॅकग्राऊंडविषयी आपण डिस्कस करून घेऊया. तर लक्षात घ्या, सर्वात आधी जस्टिस कृष्णा अय्यर, ठीक आहे, जस्टिस कृष्णा अय्यर यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा कन्सेप्ट आणलं होता. ठीक आहे, 1976मध्ये मुंबई कामगार सेवा वर्सेस अब्दुल थाई हा तो केस होता. ठीक आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हा कन्सेप्ट समोर आला. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे काय, तर जनहित याचिका. कोणी आणलं होतं सर्वात पहिल्यांदा, तर जस्टिस कृष्णा अय्यर यांनी आणलं होतं. ठीक आहे, पहिला जो PIL फाईल झाला होता ते कुठल्या केसमध्ये झाला होता, तर पहिला जो PIL फाईल झाला होता तो हुसेनारा खतून वर्सेस स्टेट ऑफ बिहार. ठीक आहे, बघा इथे जस्टिस कृष्णा यांनी फक्त कन्सेप्ट दिला. पहिल्यांदा PIL जो फाईल झाला ते कुठल्या केसमध्ये फाईल झाला, तर हुसेनारा खतून वर्सेस स्टेट ऑफ बिहार 1779. ठीक आहे, हुसेनारा खतून वर्सेस स्टेट ऑफ बिहार यांनी फाईल केला. इश्यू काय होता याच्यामध्ये, तर जे काही जेल होती, ठीक आहे, जेलमध्ये 40,000 जे लोक होती ते अंडर ट्रायल होती, म्हणजे त्यांच्यावरती केस चाललं होतं तरी त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. ठीक आहे, आता केस चालू आहे तरी त्यांना जेलची सजा होते, हे तर बाबा म्हणजे ह्युमन राईट्सचा विरोधात आहे ना, म्हणून त्यांनी हा केस फाईल केला होता. ठीक आहे, परंतु PILला, ठीक आहे, PILला खरं जे स्वरूप दिला, ठीक आहे, ते कोणी दिलं होतं, तर ते जस्टिस PN भगवतीने दिला. ठीक आहे, जस्टिस PN भगवतीमुळे PIL हा एवढा चर्चेत आला होता कारण. ठीक आहे, आणि तो केस कुठला होता, तर SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ठीक आहे, कुठला केस होता, SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ओके, आता PIL फाईल करण्यामागचं मेन कारण काय लक्षात घ्या. PILमध्ये तुम्ही काय करू शकता, समजा माझ्यावरती अत्याचार होते, ठीक आहे, पण मी खूप जास्त गरीब आहे, माझी तेवढी परिस्थिती नाही की मी कोर्टापर्यंत जाऊ शकू, तर माझा बिहाफमध्ये, ठीक आहे, किंवा मला मदत करण्यासाठी माझ्याकडून कोणी दुसरा व्यक्तीसुद्धा हा केस फाईल करू शकतो. हा PILचा सर्वात मोठा बेनिफिट आहे. ठीक आहे, PILचा सर्वात मोठा फायदा काय, की एखाद्या व्यक्तीवरती जर अत्याचार होत असेल तरी
त्याच्याकडून, ठीक आहे, म्हणजे त्याचा बिहाफमध्ये कुठलीही दुसरी व्यक्ती ह्या PIL फाईल करू शकते. आणि PIL फाईल करण्यासाठी आपल्याला काहीच लागत नाही. आपण फक्त एका पत्रावरती लिहूनसुद्धा आपली जी काही प्रॉब्लेम्स आहे ते सुप्रीम कोर्टचा समोर आणू शकतो. ठीक आहे, आणि सुप्रीम कोर्ट त्याचं संज्ञान घेऊन हे PIL फाईल करून घेते स्वतःहूनच. ओके, परंतु लक्षात घ्या, प्रत्येक विषयावरती PIL फाईल होत नाही. ठीक आहे, आपण जेवढे विषयावरती डिस्कस केले तेवढ्याच विषयावरती PIL फाईल होते. नाहीतर उद्या माझं कोणाशी भांडण झालं तरी मी PIL फाईल करेल असं चालत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता जर तुमचे फंडामेंटल राईट्सवरती हानी येत असेल, ठीक आहे, जे आपले मूलभूत अधिकार आहे, ठीक आहे, त्यांच्यावरती जर हानी येत असेल तरी आपण PIL फाईल करू शकतो. ठीक आहे, तेव्हा आपण कलम 32, ठीक आहे, कलम 32च्या अंतर्गत PIL फाईल करतो कुठे? सुप्रीम कोर्टमध्ये. आणि कलम 226च्या अंतर्गत PIL फाईल करतो कुठे? तर ते आपण हायकोर्टमध्ये. ठीक आहे, एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे, म्हणजे हे संविधानामध्ये प्रोव्हिजन केले गेले. ठीक आहे, की कलम 32च्या अंतर्गत आपण सुप्रीम कोर्ट येथे PIL फाईल करू शकतो आणि 226च्या अंतर्गत आपण हायकोर्ट येथे PIL फाईल करू शकतो. ठीक आहे, अजून पुढे बघितलं तर कुठलाही व्यक्ती, ठीक आहे, कुठलीही व्यक्ती, कुठलीही भारतीय व्यक्ती, ठीक आहे, हा PIL फाईल करू शकते. ठीक आहे, जर आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये फाईल करायची असेल तर कलम 32च्या अंतर्गत होईल. हायकोर्टमध्ये फाईल करायची असेल तर कलम 226च्या अंतर्गत होईल. आणि जर मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये, म्हणजे जर लोअर कोर्टमध्ये आपल्याला फाईल करायची असेल, ठीक आहे, तर CRPC, ठीक आहे, CRPC, ठीक आहे, CRPCच्या अंतर्गत सेक्शन 133च्या अंतर्गत सुद्धा आपल्याला PIL फाईल करता येते. ठीक आहे, CRPC सेक्शन 133 याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला PIL फाईल करता येते. ओके, आता PIL कोणाच्या विरोधात फाईल करता येते? ठीक आहे, तर लक्षात ठेवा, कोण प्रायव्हेट मेंबर असेल, ठीक आहे, कुठलीही प्रायव्हेट मेंबर असेल त्याच्या विरोधात आपल्याला PIL फाईल करता येत नाही. ठीक आहे, कुठलाही एक इंडिव्हिज्युअल असेल, प्रायव्हेट मेंबर असेल. प्रायव्हेट मेंबर म्हणजे काय? तर असरकारी. ठीक आहे, असरकारी म्हणजे तो सरकारमध्ये नाही आहे, तर आपल्याला त्याच्या विरोधात PIL फाईल करता येत नाही. ठीक आहे, परंतु आपल्याला सरकारच्या विरोधात, ठीक आहे, सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या अंतर्गत जे काही कारभार येतो, ठीक आहे, सरकारच्या अंतर्गत जे काही डिपार्टमेंट वगैरे येतात त्यांच्या विरोधात आपण PIL फाईल करू शकतो. ठीक आहे, आणि सरकार, ठीक आहे, किंवा शासन हे कुठे डिफाईन केलं गेलं आहे किंवा याची संज्ञा कुठे दिली गेली आहे? तर कलम 12मध्ये. ठीक आहे, 12मध्ये कलम 12 जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की राष्ट्र, ठीक आहे, किंवा सरकार हे काय असणार करणार, किंवा स्टेट म्हणजे राष्ट्र. ठीक आहे, राष्ट्रामध्ये कुठली कुठली बॉडी येतं, तर एक छोटंसं एक्झाम्पल देतो तुम्हाला. ठीक आहे, तर लोकल बॉडीज झाले, ठीक आहे, लोकल बॉडी झाली, त्यानंतर स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली झाली, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल झाली, लोकसभा झाली, राज्यसभा झाली, त्यानंतर इतर यांनी जे काही प्रस्थापित केले असतील, ठीक आहे, तशी जे काही संस्था आहेत ते सुद्धा या राष्ट्र जे आहे किंवा स्टेट जे आहे याचा डेफिनेशनमध्ये, ठीक आहे, ते मोडतात करणं. किंवा आता समजा टाटा जे आहे, ठीक आहे, टाटा आहे, ही कंपनी आहे, ही जर गव्हर्नमेंटचं बिहाफमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटने दिलेलं काम करत असेल, ठीक आहे, आणि हिने जर एखादा व्यक्तीचा हा फंडामेंटल राईट हानी वगैरे केली असेल त्याला, ठीक आहे, तरी तो व्यक्ती जाऊन हा PIL फाईल करू शकतो. ठीक आहे, म्हणजे सरकारचं अंतर्गत जी काही येईल त्याच्या विरोधात आपण PIL फाईल करू शकतो की बाबा याने असं असं चुकीचं काम केलेलं आहे करणं. ठीक आहे, तर हे आपण बघितलं PIL विषयी. ओके, आता आपण थोडीशी अजून माहिती घेऊया सेपरेशन ऑफ पॉवरविषयी. ठीक आहे, आता काय झालं इथे बघा, तर बांधकामाचं काम कोणाचं होतं? तर ते एक्झिक्युटिव्हचं काम होतं. ठीक आहे, की बाबा लेजिस्लेटरने तर आपलं काम करून घेतलं, की त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला सेंट्रल विस्टा बनवायचं आहे. आता कसं बनवायचं, काय बनवायचं, त्याचे गाईडलाईन दिले, पण ते इम्प्लिमेंट करायचं काम कोणाचं होतं? ते इम्प्लिमेंट करायचं काम होतं एक्झिक्युटिव्हचं. ठीक आहे, परंतु एक्झिक्युटिव्हला आता सुप्रीम कोर्ट जाऊन काय म्हणाल की बाबा थांबा, तुमच्या विरोधात PIL आली आहे, जोपर्यंत आम्ही डिसिजन देणार नाही तोपर्यंत तुम्ही काम करायचं नाही. ठीक आहे, आता इथे काय केला तर ज्युडिशियलीने, ठीक आहे, ज्युडिशरी किंवा जे कायदेमंडळ आपण म्हणतो त्यांनी एक्झिक्युटिव्हमध्ये इंटरफेअर केला, त्यांनी त्यांचं काम करण्यापासून थांबवला. ठीक आहे, यांचं पण बरोबर आहे की बाबा केस चालला आहे तर तुम्ही कसं काय करू शकतात करणं. ठीक आहे, जर ज्युडिशरीची इच्छा असते तर ते कलम 129च्या अंतर्गत, ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावू शकली असती, की जर तुम्हाला आता केस चालू आहे तर तुम्हाला कोणी अधिकार दिला काम करायचा. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला इथे सेपरेशन ऑफ पॉवर बघणे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, आता सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपलं जे गव्हर्नन्स आहे किंवा गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, गव्हर्नमेंटमध्ये 3 पार्ट आहेत. ठीक आहे, गव्हर्नमेंटमध्ये 3 पार्ट आहेत. सर्वात पहिलं कुठलं? लेजिस्लेचर. ठीक आहे, ज्याला आपण कायदेमंडळ म्हणूया. ठीक आहे, लेजिस्लेशन म्हणजे काय तर कायदेमंडळ. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आहे ते एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय तर कार्यकारी मंडळ. ठीक आहे, एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय कार्यकारी मंडळ. ठीक आहे, आणि तिसरं येतो आपलं ज्युडिशरी. ओके, ज्युडिशरी म्हणजे काय तर ज्युडिशरी म्हणजे आपली काय म्हणतात त्याला, ज्युडिशरीला मराठीमध्ये मग ज्युडिशरी म्हणजे काय तर न्यायमंडळ. ठीक आहे, एक बघितलं आपण कायदेमंडळ. ठीक आहे, पहिला कायदेमंडळ बघितला, दुसरा कार्यकारी मंडळ बघितला.
कार्यकारी मंडळ बघितला आणि तिसरा आपण न्यायमंडळ बघितला. ठीक आहे, न्यायमंडळ ज्युडिशरी आपण म्हटलं त्याला. ठीक आहे, तर हे तीनही जे ऑर्गन्स आहेत ते सेपरेट असले पाहिजे असं सांगितलं जाते, परंतु भारतामध्ये असं नाही आहे. ठीक आहे, भारतामध्ये हे कंप्लीट सेपरेशन हा फॉलो होत नाही. USA कंप्लीट सेपरेशन फॉलो होतो, पण इंडियामध्ये तो फॉलो होत नाही. इंडियामध्ये कुठली पॅटर्न फॉलो होते, तर इंडियामध्ये चेक अँड बॅलन्स. ठीक आहे, चेक अँड बॅलन्स हा पॅटर्न इंडियामध्ये फॉलो होते. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर आता याचं सिग्निफिकन्स काय असणार आहे, तर काय असतं माहिती आहे का, की ऑटोक्रेसी जे आहे, ठीक आहे, एखादा जर डिक्टेटर होऊ शकतो. ठीक आहे, जर सेपरेशन नसेल तर ते ऑटोक्रेसी जे आहे, ठीक आहे, ऑटोक्रेसीला लांब ठेवते. प्रत्येक इंडिव्हिज्युअलची लिबर्टीचा ते म्हणजे सुरक्षा देते करणं. आता समजा कार्यकारी मंडळ आहे. ठीक आहे, कार्यकारी मंडळाने एखादं काम करताना, ठीक आहे, कार्यकारी मंडळाने एखादं काम करताना सांगितलं बाबा फंडामेंटल राईट दिले नाही पाहिजे करणं, तर फंडामेंटल राईट्स जे आहे त्यांना ते म्हणजे कायदे मंडळ जे आहे, ठीक आहे, लेजिस्लेचर जे आहे ते कार्यकारी मंडळांना मदत करण्यासाठी कायदा असं करणार की ते फंडामेंटल राईट्सच काढून टाकणार. तर असं चालणार का नाही. मग इथे कोण येणार, आता इथे येणार ज्युडिशरी. ठीक आहे, ज्युडिशरी काय म्हणेल की बाबा तुम्ही जे कायदे केलेत ते चुकीचं आहे. ठीक आहे, परंतु ज्युडिशरीसाठी कायदे बनवायचा अधिकारसुद्धा कायदे मंडळाला आहे. ठीक आहे, म्हणून हे चेक अँड बॅलन्स चालू असते करणं. किंवा कार्यकारी मंडळाने एखादं जर चुकीचं काम केलं असेल, ठीक आहे, तर ज्युडिशरी त्याला सुनावूसुद्धा शकते की बाबा तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने हे काम केलं. ठीक आहे, आता आसाममध्ये जे NRC केला होता, तर त्याच्यामध्ये आपली जी ज्युडिशरी आहे, सुप्रीम कोर्ट आहे, त्यांनी डिरेक्शन्स दिले होते. ठीक आहे, म्हणजे कंप्लीट सेपरेशन हा इंडियामध्ये फॉलो होत नाही, एवढं लक्षात ठेवा. इंडियामध्ये काय फॉलो होते, तर इंडियामध्ये चेक अँड बॅलन्सचा जो प्रिन्सिपल आहे, ठीक आहे, तो फॉलो होतो. ठीक आहे, आता त्यानंतर आपण काय काय बघितलं, तर ऑटोक्रेसी म्हणजे एखाद्याला डिक्टेटर बनण्यापासून रोखण्याचं काम हे करू शकते आपण चेक अँड बॅलन्सच्या पॅटर्नने. त्यानंतर इंडिव्हिज्युअल जे असतो म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याची लिबर्टी, ठीक आहे, आपले जे फंडामेंटल राईट्समध्ये लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे सर्व जे दिलेलं आहे तर ते फॉलो करवण्याचं काम याच्यामुळे होऊ शकतं. ठीक आहे, त्यानंतर एक एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन निर्माण करायचा, ठीक आहे, काम याच्याने होऊ शकतो. त्यानंतर ज्युडिशरी जी आहे, ठीक आहे, तो स्वतःचा इंडिपेंडन्स जो आहे ती मेंटेन करू शकते. ओके, हे सर्व सिग्निफिकन्स आहे. ओके, सेपरेशन ऑफ पॉवरचे लक्षात ठेवा. सेपरेशन ऑफ पॉवरचे सिग्निफिकन्स कुठले कुठले. ओके, तर कोणाला डिक्टेटर बनण्यापासून वाचू शकते करणं. त्यानंतर इंडिव्हिज्युअल जो आहे, ठीक आहे, एखादा व्यक्ती आहे त्याची लिबर्टीचं ती सुरक्षा करते. ठीक आहे, त्यानंतर एक प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन चालवते, ज्युडिशरीला इंडिपेंडंट ठेवते. ओके, आणि कुठलेही आर्बिट्ररी किंवा अनकॉन्स्टिट्युशनल लॉज जे आहे ते बनवण्यापासून रोखते. ओके, ते बनवण्यापासून रोखायचं काम कोणाचं आहे, ते ज्युडिशरीचं आहे. आपण बघितलं ना की फंडामेंटल राईट काढून टाकायचं म्हटलं एखादं लेजिस्लेशनने किंवा कायदेमंडळाने तर असं चालणार नाही. हे कोण बोलणार, तर हे बोलायचं अधिकार ज्युडिशरीकडे. ठीक आहे, तुम्ही मी उभे राहून नाही बोलू शकत, हे कोण बोलणार, ज्युडिशरी बोलणार. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता काही सेपरेशन ऑफ पॉवरविषयी आर्टिकल दिले गेलेत किंवा कलम दिले गेले आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याच्याविषयी बघून घेऊ. ठीक आहे, तर आर्टिकल 50, ठीक आहे, किंवा कलम 50 कुठे आहे, DPSP आहे. ओके, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की सेपरेशन ऑफ पॉवरविषयी इथे बोललं गेलं आहे. ठीक आहे, की ज्युडिशरी, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह आणि आपलं एक्झिक्युटिव्ह हे तिघंही आपसाचं काममध्ये इंटरफेअर करणार नाही. ठीक आहे, पण आपल्या इथे रिजिड सेपरेशन फॉलो होतो का, उत्तर आहे नाही. आपण काय फॉलो करतो, चेक अँड बॅलन्स. म्हणून हे याच्या काममध्ये ते त्याच्या काममध्ये इंटरफेअर करू शकतात. कधी, जर कायद्याच्या विरोधात जाऊन कोणीतरी काम केलं असेल तर. ठीक आहे, त्यानंतर आहे कलम 123. ठीक आहे, कलम 123च्या अंतर्गत काय सांगितलं गेलं आहे, तर कलम 123च्या अंतर्गत सांगितलं गेलं आहे की प्रेसिडेंट जे आहेत, ठीक आहे, प्रेसिडेंट जे आहे ते ऑर्डिनन्स आणू शकतात. ओके, आता बघा कायदे बनवायचं काम कोणाचं, तर कायदे बनवायचं काम लेजिस्लेचरचं आहे ना. ठीक आहे, लेजिस्लेचरचं आहे ना, पण इथे कोण आलं, तर प्रेसिडेंटसुद्धा हे डायरेक्ट ऑर्डिनन्स आणू शकतात. ठीक आहे, ऑर्डिनन्स म्हणजे एका प्रकारचा कायदाच असतो. फक्त 6 महिन्याच्या अंतर्गत त्याला लेजिस्लेचरकडनं परवानगी घ्यायची असते, अर्थात पुढच्या 6 महिन्यामध्ये तो लॅप्स होऊन जातो करणं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर पुढे कुठलं आहे, तर पुढे आहे आर्टिकल किंवा कलम 121 आणि 211. ठीक आहे, 121 आणि 211मध्ये काय सांगितलं गेलं आहे, तर सुप्रीम कोर्ट, ठीक आहे, आणि हायकोर्ट यांनी जे काही डिसिजन घेतलं आहे ना, ठीक आहे, ते पार्लमेंटमध्ये किंवा संसदमध्ये, ठीक आहे, त्याच्यावरती डिस्कशन होणार नाही. ठीक आहे, जे काही डिसिजन सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने घेतलं आहे त्याच्यावरती संसदमध्ये चर्चा होणार नाही. जर इम्पीचमेंट मोशन आलं असेल, ठीक आहे, इम्पीचमेंट मोशन आलं असेल म्हणजे एखादं जर जज आहे, ठीक आहे, त्याला जर रिमूव्ह करायचे असेल, त्याला काढून टाकायचे असेल आणि त्या विषयात जर एखादा बिल वगैरे आलं असेल तरच ते सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे डिसिजन त्याच्यावरती चर्चा करू शकतात. अदरवाईज त्यांच्याकडे कुठले अधिकार नाही आहे की त्यांनी जे ज्युडिशरीने जे काही डिसिजन दिले त्याच्यावरती चर्चा करायचं. ठीक आहे, कलम लक्षात ठेवायचे खूप जास्त महत्त्वाचे आहे. 121 आहे तो सुप्रीम कोर्टसाठी आहे, 211 जो आहे, ठीक आहे, तो कोणासाठी आहे, तर तो आपला
हायकोर्टसाठी आहे. ठीक आहे, 121 सुप्रीम कोर्टसाठी, 211 हायकोर्टसाठी. कलम 361 अंतर्गत काय सांगितलं गेलं आहे, तर कलम 361 अंतर्गत सांगितलं गेलं आहे की प्रेसिडेंट आणि गव्हर्नर यांना इम्युनिटी असेल. इम्युनिटी कुठून असेल, तर कोर्टपासनं. म्हणजे यांनी स्वतःचं कार्य परफॉर्म करताना जर काहीही काम केलं असेल की ज्याच्यामुळे जर असू शकते की त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. ठीक आहे, पण असं टाईमवरती जेव्हा ते प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर असतील, ठीक आहे, तेव्हा त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे हे केस चालवला जाणार नाही. ठीक आहे, क्रिमिनल केस तर चालवायची परवानगी नाहीच आहे. ते क्रिमिनल केस तुम्ही नाही चालवू शकत. पण सिव्हिल केस जो आहे, ठीक आहे, सिव्हिल केस जे आहे ते तुम्ही चालवू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 वीक आधी, ठीक आहे, एक काय म्हणतो त्याला, नोटिफिकेशन जाहीर करावं लागेल. म्हणजे त्यांना आधी सांगावं लागेल की बाबा तुमच्या अगेन्स्टमध्ये हा केस सुरू. ओके, एक थोडंसं लक्षात घ्या की तो जो आपलं काय म्हणूया त्याचा आपण म्हणतो जे आधी एक नोटिफिकेशन द्यायचं असतो ना, ठीक आहे, नोटिफिकेशन द्यायचा असतो ना, तो लक्षात घ्या तो 2 महिने आधी द्यायचा असतो. का 2 महिने आधी, 6 वीक नाही आहे, 2 महिने आहेत ते. ठीक आहे, 2 महिने आधी ते द्यायचं असतो. कुठे, तर सिव्हिल केसेसमध्ये. ठीक आहे, त्यांना नोटीस द्यायची असते. म्हणजे नोटिफिकेशनपेक्षा आपण नोटीस म्हणूया, तर 2 महिने आधी तो नोटीस द्यायचं असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे हो, आपण चेक अँड बॅलन्सची पॅटर्न फॉलो करतो. ठीक आहे, त्यानंतर जर एखादा लॉ, ठीक आहे, आपण म्हटलं ना की जर फंडामेंटल राईट्स काढून टाकायचं म्हटलं लेजिस्लेशनने, ठीक आहे, तर त्याचं विषयात जो लॉ बनवला असेल ना, तो आता जो बेसिक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, बेसिक स्ट्रक्चर जो आहे त्याचं विरोधात आहे. ओके, बेसिक स्ट्रक्चर विरोधात आहे. बेसिक स्ट्रक्चर हा कन्सेप्ट कुठून आला होता, तर 24 एप्रिल, ठीक आहे, 24 एप्रिल 1973, ठीक आहे, केशवानंद भारती केस. तर इथून आपण बेसिक स्ट्रक्चरचा कन्सेप्ट आणला होता. तर काय करू शकतो माहिती आहे का, ज्युडिशरी कलम 13च्या अंतर्गत तो जो लॉ आहे त्याला म्हणू शकतात की हे बाबा गृहीत धरलं जाणार नाही करणं. ठीक आहे, ते नल अँड व्हॉइड आहे. ओके, पुढे अजून काय आहे, हां, आता लक्षात घ्या काय झालं होतं माहिती आहे का, की सुप्रीम कोर्टमध्ये हा केस चालू होता. ठीक आहे, तरीसुद्धा या भाई लोकांनी काय केलं की बाबा आपण पॅरलल आपलं काम चालू ठेवू. ठीक आहे, असं तुम्ही करू शकत नाही. जोपर्यंत कोर्ट परवानगी देणार नाही तोपर्यंत असं काहीही करता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे जी आपली ज्युडिशरी आहे ती कंटेम्प्ट ऑफ कोर्टसुद्धा लावू शकत होती. आता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कोणत्या आर्टिकलमध्ये आहे किंवा कुठल्या कलममध्ये आहे, तर कलम 129मध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. ठीक आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कोण लावू शकतो, सुप्रीम कोर्ट लावू शकते. का, कारण सुप्रीम कोर्ट जे आहे ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. ठीक आहे, तिथे जे काही होते ते तिथे नमूद केलं जातं करणं. ओके, आणि कलम 129 आणि कलम 142, ठीक आहे, कलम 129 आणि कलम 142 याच्या अंतर्गत आपण काय लावू शकतो, तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा लावू शकतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावण्यासाठी त्याची काही प्रोसिजर असेल ते लिहिलं गेलं आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971मध्ये. ठीक आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971मध्ये लिहिलं गेलं की काय प्रोसिजर असेल कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावतात कशाला, तर लक्षात घ्या जे आपलं ज्युडिशरी जे आहे, ठीक आहे, जे आपलं न्यायमंडळ आहे ते इंडिपेंडेंट आहे. कोण आहे, इंडिपेंडेंट आहे. म्हणजे त्याच्यावरती कोणी येऊन बसू शकत नाही. ठीक आहे, तर स्वतःची इंडिपेंडन्स हे धरून ठेवण्यासाठी तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करतो की उद्या जाऊन कोणीही याच्यावरती लालछन लावणार, ठीक आहे, तर चालणार का, उत्तर आहे नाही. ठीक आहे, कोणी काही येऊन बोलून गेलं तर चालेल का ज्युडिशरीला, नाही बाबा. शेवटी ते तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची ज्युडिशरी न स्वतःचा आदर ठेवण्यासाठी. ठीक आहे, स्वतःचा आदर ठेवण्यासाठी काय करतो ज्युडिशरी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा यूज करतो. ठीक आहे, ओके, अजून काय महत्त्वाचं आहे, हां, तर लक्षात घ्या की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे आहे ना, ठीक आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे ते 2 प्रकारचे असतात. ठीक आहे, एकाला म्हणतो आपण सिव्हिल कंटेम्प्ट, दुसऱ्याला म्हणतो आपण क्रिमिनल कंटेम्प्ट. ठीक आहे, सिव्हिल कंटेम्प्ट आणि क्रिमिनल कंटेम्प्ट असे 2 टाईपचे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असतात. आता सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजे काय, तर एखादा जर ऑर्डर दिला असेल, ठीक आहे, एखादा ऑर्डर दिला आहे कोर्टने, तर त्याला न फॉलो करणे. ठीक आहे, त्याला जर तुम्ही फॉलो नाही केलं तर तुमच्यावरती सिव्हिल कंटेम्प्ट लागू शकतो. ठीक आहे, तुमच्यावरती सिव्हिल कंटेम्प्ट लागू शकतो. क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजे काय, तर क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणजे स्कॅन्डलाइज करणे कोर्टना. ठीक आहे, कोर्टनं स्कॅन्डलाइज करणे म्हणजे काय, तर कोर्टने जे काही स्टेटमेंट दिलं आहे ना त्याला चुकीचं पब्लिश करणे. ठीक आहे, त्याला चुकीचं तुम्ही पब्लिश करता. आता कोर्टने सांगितलं बाबा हे नाही होणार, ठीक आहे, नाही तुम्ही दुसरंच काहीतरी त्याचं भलतंच, आणि ते पण पब्लिश करून चिटकवतायत करणं लोकांचं दिवालावरती वगैरे. ठीक आहे, तर तुम्ही जर असा प्रचार करत असेल, त्याचा विरुद्धचा प्रचार करत असतील, तर त्याला आपण क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणू. ठीक आहे, त्यानंतर प्रिज्युडाइज एनी प्रोसिडिंग. आता कोर्टामध्ये प्रोसिडिंग चालली आहे आणि तुम्ही त्याचा पॅरलल, ठीक आहे, तुम्ही त्याचं पॅरलल जर प्रोसिडिंग चालवत असतील, बऱ्याचदा जे न्यूज चॅनलवाले आहेत ते पॅरलल प्रोसिडिंग चालवतात. ठीक आहे, म्हणजे कोर्टामध्ये चालू आहे ना केस, पण तुम्ही कशाला सांगता की कोर्टाने काय केलं पाहिजे करणं. ठीक आहे, तर तुम्ही जर असं पॅरलल जर चालवत असतील तरीसुद्धा तुमच्यावरती कंटेम्प्ट हा लागू शकतो. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही
ज्युडिशरीचा जर कामामध्ये जर इंटरफेअर केला ना तरीसुद्धा तुमच्यावरती हा कंटेम्प्ट लागू शकतो. ठीक आहे. तर सर्वात पहिलं आपण काय बघितलं, स्कॅन्डलायझेशन करणे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी जे डिसिजन दिलं आहे त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही त्यांच्यावरती जे काही आहे ते पब्लिकमध्ये ते प्रचार करणे. ठीक आहे. त्याचा विरोधी प्रचार करणे. दुसरं आहे तुम्ही पॅरलल ज्युडिशरी चालवतात करणं. ठीक आहे. तिसरं आपण बघितलं की तुम्ही त्यांच्या कामामध्ये जर इंटरफेअर करत असाल तर. ठीक आहे. तर या तीन केसेसमध्ये तुमचं ते क्रिमिनल कंटेम्प्ट लागू शकतो. ठीक आहे. आपण बघितलं आर्टिकल 120 ना आर्टिकल 142 खूप जास्त महत्त्वाचं आहे ना काही आर्टिकल. ठीक आहे. यांना लक्षात ठेवायचं आहे. तर आपण बघून घेतलं PIL बघितलं आणि त्यानंतर आता आपण बघितलं काय तर सेपरेशन ऑफ पॉवर बघितलं. ठीक आहे. आता आपण बघून घेऊया महान्यायवादीविषयी. ठीक आहे. कारण ते महान्यायवादीचा पण उल्लेख झालेला आहे करणं. आता महान्यायवादीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात तर महान्यायवादीला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया. काय म्हणतो आपण तर ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. ॲटर्नी जनरल जो असतो तो हायेस्ट लॉ ऑफिसर असतो कंट्रीमधला. ठीक आहे. देशातला हायेस्ट, ठीक आहे, सर्वात वरचा तो कायदेकारी अधिकारी असतो. ठीक आहे. लॉ ऑफिसर म्हणतो त्याला. आणि तो युनियन एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहे. कोणाचा पार्ट आहे तो युनियन एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेव, खूप जास्त महत्त्वाचं आहे. कोणाचा पार्ट आहे तो युनियन एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहे. ठीक आहे. आता हे पण लक्षात ठेवा की युनियन एक्झिक्युटिव्ह जे आहे, ठीक आहे, युनियन एक्झिक्युटिव्ह जे आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. तर युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपले प्रेसिडेंट येतात. ठीक आहे. प्रेसिडेंट येतात. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट येतात. ठीक आहे. प्रेसिडेंट असतात, व्हाईस प्रेसिडेंट असतात, त्यानंतर काउन्सिल ऑफ मिनिस्टर. ठीक आहे. आणि शेवटी अजून एक असतात ते आपले अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. कॅगचा सुद्धा समावेश हा आपला युनियन एक्झिक्युटिव्हमध्येच होतो. ठीक आहे. तर एवढे लोकांचा समावेश युनियन एक्झिक्युटिव्हमध्ये होते. हे सेंटरमध्ये झालं. स्टेटमध्ये परत ते आपले गव्हर्नर येतील, त्यानंतर आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर येईल तिथेच. ठीक आहे. तर हे सर्व आपण बघणार आहोत कुठे तर ते स्टेटमध्ये होईल. ओके. पुढे जाऊया. तर आर्टिकल 76 कुठला कलम 76. ठीक आहे. आर्टिकल 76 हे नमूद करतो की भारतासाठी एक अटॉर्नी जनरल असेल. ठीक आहे. म्हणजे अटॉर्नी जनरल जी आहे ती कॉन्स्टिट्युशनल ही पोस्ट आहे. ठीक आहे. अपॉइंटमेंट काय असते अटॉर्नी जनरलची ते सुद्धा बघून घेऊ थोडं. ठीक आहे. तर अपॉइंटमेंटसाठी लक्षात ठेवा की अपॉइंटमेंट कोण करतो तर अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतो. ठीक आहे. अपॉइंटमेंट कोण करतो अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतो. ठीक आहे. काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्यांना जे ॲडवाईस देतात त्याच्यानुसार ते त्यांची हे नेमणूक करतात. ओके. आता क्रायटेरिया काय आहे तर त्यांची अपॉइंटमेंटसाठी ते जे आहे, ठीक आहे, तर सुप्रीम कोर्टचे जज बनण्याचे लायकीचे असले पाहिजे ते. ठीक आहे. ते जे आहे ते सुप्रीम कोर्टचे जज, ठीक आहे, हे बनण्यासाठी जे काही पात्रता लागते तेवढी पात्रता त्यांची असली पाहिजे. दुसरी गोष्ट ते इंडियाचे सिटिझन असले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की आपलं प्रेसिडेंट जे आहे, ठीक आहे, प्रेसिडेंटच्या नजरेमध्ये ते एक एमिनेंट ज्युरिस्ट असले पाहिजे. ठीक आहे. ते एक एमिनेंट ज्युरिस्ट असले पाहिजे. अजून महत्त्वाची गोष्ट काय तर बघा सुप्रीम कोर्टचे जज बनण्यासाठी कुठली कुठली पात्रता लागते ते सुद्धा आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. तर त्यांनी कमीत कमी 5 वर्ष, ठीक आहे, कमीत कमी 5 वर्ष हायकोर्टमध्ये ॲज अ जज, ठीक आहे, हायकोर्टमध्ये ॲज अ जज काम केलेलं असलं पाहिजे. किती वर्षासाठी 5 वर्षासाठी. किंवा ते 10 वर्षासाठी ॲज अ ॲडव्होकेट. ठीक आहे. ॲज अ ॲडव्होकेट कुठे तर हायकोर्टमध्येच. ठीक आहे. हायकोर्टमध्येच त्यांनी ॲडव्होकेटगिरी केली असेल तरी त्यांना आपण सुप्रीम कोर्टचा जज बनवू शकतो. आणि ही पात्रता असेल तर तुम्ही आपण अटॉर्नी जनरलसुद्धा बनू शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही मग प्रेसिडेंटच्या नजरेमध्ये खूप प्रॉमिनंट ज्युरिस्ट असले पाहिजे. ओके. त्यानंतर टर्म ऑफ ऑफिस काय आहे तर टर्म ऑफ ऑफिस हा फिक्स नसतो. ठीक आहे. नॉर्मली काय होतं जेव्हा केव्हा गव्हर्नमेंट, ठीक आहे, जेव्हा केव्हा गव्हर्नमेंट रिझाईन करते, ठीक आहे, जेव्हा केव्हा गव्हर्नमेंट रिझाईन करते तेव्हा अटॉर्नी जनरलसुद्धा रिझाईन करून देतात. ठीक आहे. रिमूव्हल कसं करता येईल तर रिमूव्हल करण्याचा अधिकार जो आहे, ठीक आहे, तर ते कोणाकडे आहे आपले प्रेसिडेंटकडेच आहे. ठीक आहे. पण रिमूव्हलसाठी कुठलीही अशी काय अट वगैरे ठेवली गेलेली नाही आहे. ठीक आहे. प्रेसिडेंट डिसाईड करू शकतात कधी आणि केव्हा रिमूव्ह करायचं आहे करणं. ठीक आहे. मग रिमूव्हलचा अधिकार कोणाकडे आहे प्रेसिडेंटकडे आहे. ठीक आहे. एवढा लक्षात घ्यायचं आपल्याला. ड्युटीज काय असतात तर लक्षात घ्या की हे हायेस्ट लॉ ऑफिसर असतात. आपण आधीच बघितलं. ठीक आहे. भारतातले ते सर्वात मोठे हा न्यायिक अधिकारी आहेत. ठीक आहे. मग जेव्हा पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रिप्रेझेंट करायचे असेल, ठीक आहे, लीगल मॅटरमध्ये जेव्हा पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पक्ष धरायचे असेल तेव्हा ते अटॉर्नी जनरलला बोलवतात. ठीक आहे. जे काही प्रेसिडेंट त्यांना काम सांगतात, ठीक आहे, जे काही प्रेसिडेंट त्यांना काम सांगतात तर ते काम करायचं म्हणजे तेव्हा म्हणजे जे काही केस प्रेसिडेंट सांगतील किंवा तुम्हाला इथे जाऊन लढायचं आहे मग तेव्हा अटॉर्नी जनरल जे आहेत ते तिथे जाऊन भारताचा पक्षामध्ये तो केस लढतात करणं. ठीक आहे. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर जे आर्टिकल 143, ठीक आहे, कलम 143च्या अंतर्गत काय आहे तर प्रेसिडेंटकडे पॉवर आहेत की ते सुप्रीम कोर्ट जोडे कन्सल्ट करू शकतात. ठीक आहे.
प्रेसिडेंटकडे पॉवर आहे ते सुप्रीम कोर्ट जोडे कन्सल्ट करू शकतात. मग तिथे प्रेसिडेंटचा जो पक्ष आहे, ठीक आहे, प्रेसिडेंटचा जो पक्ष आहे तो मांडायचं काम कोण करतात, तर ते मांडायचं कामसुद्धा करतात आपले अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तसंच जर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरोधात, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे जर केसेस वगैरे फाईल झाले असतील, तर त्या केसेसमध्ये भारताचा किंवा ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पक्ष कोण धरतात, तर ते सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ आपलं अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया घेतात. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता त्यांचे राईट्स आणि लिमिटेशन्सविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर पूर्ण म्हणजे लोकसभा राज्यसभामध्ये किंवा हाऊस ऑफ पार्लमेंटमध्ये, ठीक आहे, त्यांना बोलायचा अधिकार असतो. हाऊस ऑफ पार्लमेंटमध्ये त्यांना बोलायचा अधिकार असतो, फक्त ते वोट करू शकत नाही. ठीक आहे, लोकसभा राज्यसभा दोन्ही हाऊसमध्ये ते जाऊन बोलू शकतात, फक्त तिथे त्यांना वोट करायचा अधिकार नसतो. ठीक आहे, त्यानंतर मेंबर ऑफ पार्लमेंटला जे काही इम्युनिटीज वगैरे भेटतात, ठीक आहे, मेंबर ऑफ पार्लमेंटला जे काही इम्युनिटीज वगैरे भेटतात, ती सर्व इम्युनिटीज आहेत ती आपले अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला सुद्धा भेटतात. प्रिव्हिलेजेस आणि इम्युनिटी, ठीक आहे, प्रिव्हिलेजेस आणि इम्युनिटी. त्यानंतर ते गव्हर्नमेंट सर्वंट, खूप जास्त महत्त्वाचं, ठीक आहे, ते गव्हर्नमेंट सर्वंट या कॅटेगरीमध्ये येत नाही. ठीक आहे, ते गव्हर्नमेंट सर्वंट या कॅटेगरीमध्ये येत नाही. त्यामुळे काय, त्यामुळे ते स्वतःचे प्रायव्हेट जे काही लीगल प्रॅक्टिस वगैरे असतात ते सुद्धा करू शकतात. ठीक आहे, ते स्वतःची प्रायव्हेट लीगल प्रॅक्टिससुद्धा फॉलो करू शकतात. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अंतर्गत मोडत नाही. ओके, ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे. जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांच्याकडनं ॲडवाईस मागेल तेव्हा त्यांना ॲडवाईस देणे हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्यांच्या मदतीसाठी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया, ठीक आहे, हे सुद्धा दिलेले असतात. ओके, त्यांना कोण कोण दिलेले असतात, तर सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे त्यांच्या मदतीसाठी असतात. केंद्रामध्ये तर झालं आपला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, राज्यामध्ये कोण असतो, राज्यामध्ये असतो ॲडव्होकेट जनरल. ठीक आहे, राज्यामध्ये कोण असतो, राज्यामध्ये ॲडव्होकेट जनरल असतो. ठीक आहे, ते कुठल्या आर्टिकलच्या अंतर्गत येतो, तो येतो आर्टिकल 165च्या अंतर्गत आणि अटॉर्नी जनरल आर्टिकल 76च्या अंतर्गत. खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, याची नोट्स बनवून ठेवा. ओके, चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके, दुसरी महत्त्वाची न्यूज आहे ते उजनी जलाशयात दुर्मिळ कासव. ठीक आहे, तर सोलापूर उजनी जलाशयात परिसर असलेल्या करमाळा तालुक्यात कोंढार चिंचोळी भागात मासेमारी करणाऱ्या एका दाम्पत्यास दुर्मिळ समजले जाणारे सोनेरी रंगाचे कासव सापडले आहे. हे कासव लगेचच वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. पाठीवर नक्षत्रांचा आलेखाप्रमाणे सुंदर नक्षीकाम असलेले हे कासव इंडियन स्टार टर्टल या नावाने ओळखले जातात. ठीक आहे, बघा कसा दिसतो, हा असा दिसतो इंडियन स्टार टर्टल. ठीक आहे, तुम्हाला इथे जर क्लिअर इमेज दिसत नसेल तर तुम्ही गूगल करून सुद्धा ते बघू शकतात. आता आपल्याला थोडंसं माहिती घ्यायची अबाउट इंडियन स्टार टर्टल. ठीक आहे, तर इंडियन स्टार टर्टलविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. तर इंडियन स्टार टर्टल जो आहे, ठीक आहे, तो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, ठीक आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1972चा, त्याच्या शेड्यूल 4मध्ये येतो टोटल. ठीक आहे, त्याचा शेड्यूल 4मध्ये येतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तो प्रोटेक्टेड आहे अंडर साईट्स ऑल्सो. ठीक आहे, ते साईट्सच्या अंतर्गत पण प्रोटेक्टेड आहे. साईट्सचा फुल फॉर्म काय आहे, तर कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फ्लोरा अँड फॉना. ठीक आहे, काय आहे साईट्सचा फुल फॉर्म, कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा. ठीक आहे, आता थोडीशी माहिती आपण आयुष्यनविषयी घेऊ. ठीक आहे, तर आयुष्यन जे आहे ते 1964मध्ये अस्तित्वात आली होती आणि त्याचा जो हॉटक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर UK आहे. UK म्हणजे इंग्लंडमध्ये आहे. ठीक आहे, आणि ते कुठले कुठले प्राणी जे आहेत त्यांची स्थिती काय आहे ते दर्शवण्याचं काम करते. स्थिती म्हणजे काय, तर त्यांची लोकसंख्या घटते का किंवा त्यांना प्रोटेक्शनची गरज आहे का. ठीक आहे, तर हे दर्शवायचं काम IUCN करतो. आता IUCN कसं काय करतो, तर IUCN स्वतःची एक रेड बुक, ठीक आहे, रेड डेटा बुक हा पब्लिश करतो. ठीक आहे, रेड डेटा बुक हा बाहेर पाडतो आणि त्याच्यामध्ये तो प्रत्येक जे काही म्हणजे जे काही प्राणी आणि फुलं वगैरे, ठीक आहे, तर त्यांना 9 भागामध्ये क्लासिफाय करतो. आता ते 9 पार्ट कुठले कुठले आहे, तर नॉट इव्हॅल्युएटेड, डेटा डेफिशियन्सी, लिस्ट कन्सर्न, नियर थ्रेटन, वल्नरेबल, एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड, एक्सटिंक्ट इन वाईल्ड आणि एक्सटिंक्ट. ठीक आहे, हे 9 पार्ट्स आहेत. ठीक आहे, हे 9 पार्ट्स आहे. आता याच्यामध्ये कुठल्या प्राण्यांना कधी टाकलं जातं ते आपण आपल्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. फक्त हे 9 जे क्लासिफिकेशन्स आहेत ते सध्या लक्षात ठेवा. ठीक आहे, कुठले कुठले आहेत ते, नॉट इव्हॅल्युएटेड, डेटा डेफिशियन्सी, लिस्ट कन्सर्न, नियर थ्रेटन, वल्नरेबल, एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड, एक्सटिंक्ट इन वाईल्ड आणि एक्सटिंक्ट. ठीक आहे, त्यानंतर आता आपला जो इंडियन स्टार टर्टल आहे तो कुठे कुठे भेटतो, तर लक्षात ठेवा इंडियन स्टार टर्टल जो आहे तो इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये भेटतो.
ठीक आहे. इंडियन सबकॉन्टिनेंट म्हटलं तर कुठे कुठे म्हणजे एक्झॅक्ट जागा सांगा सर असं काही यायला तर बघा, सदर्न पार्ट इंडियाचं जे सेंट्रल आणि सदर्न पार्ट, ठीक आहे, मध्य आणि दक्षिण भागामध्ये भेटतो, वेस्टर्न पाकिस्तानमध्ये भेटतो आणि श्रीलंकामध्ये सुद्धा तो भेटतो. ठीक आहे. कुठे कुठे सेंट्रल आणि सदर्न पार्ट ऑफ इंडिया, वेस्टर्न पाकिस्तान अँड श्रीलंका. ठीक आहे. सेमी अरिड आणि स्क्रब फॉरेस्टमध्ये येतो तो, किंवा थ्रोनी ग्रासलँड इथे तो वास्तव्य करतो करणं. ठीक आहे. काटेरी जे आपले ग्रासलँड असतात ना, ठीक आहे, तिथे तो वास्तव्य करतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बघितलं गेलं तर यांचं खाण्यासाठी, ठीक आहे, फूडसाठी यांचा ट्रेड होतो. तसंच जे काही ट्रेडिशनल मेडिसिन्स असतात, दवा वगैरे आपण जे बनवतो, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा यांचा उपयोग होतो. आणि काही लोक यांना पेट म्हणून, पाळीव प्राणी म्हणून सुद्धा ठेवतात. त्यामुळे याचा खूप जास्त हा ट्रेडमध्ये हा संलिप्त भेटतो आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर आपण बोललो तर मलेशिया, थायलंड, सिंगापूर. कुठे? मलेशिया, थायलंड, सिंगापूर इथे यांना खूप जास्त डिमांड आहे. ठीक आहे. इथे यांना खूप जास्त डिमांड आहे. आणि मलेशिया जे आहे ते एक मेजर हब आहे. कुठलं? तर वाईल्ड आपले जे ॲनिमल्स असतात त्यांच्यासाठी. ठीक आहे. इथे त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात हा व्यापार होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण थोडंसं साईट्सविषयी बघून घेऊ. ठीक आहे. साईट्सचा फुल फॉर्म काय होतं? कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा. ठीक आहे. आता साईट्स जे आहे ते इंटर गव्हर्मेंटल ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे. खूप सारे गव्हर्मेंट्सनी, खूप साऱ्या राष्ट्रांच्या गव्हर्मेंट्सनी एकत्र येऊन हा साईट्सवरती स्वाक्षरी केली आहे. ठीक आहे. कधी अस्तित्वात आलं? तर 1963मध्ये. ठीक आहे. IUCNची एक मीटिंग झाली होती, तेव्हा ते अस्तित्वात आला होता करणं. ओके. आता इथे महत्त्वाचं काय आहे तर लक्षात घ्या की आपला जो IUCN आहे, ठीक आहे, IUCNमध्ये जे काही कंट्रीज आहेत ना, IUCN आहे सॉरी, साईट्समध्ये जे काही कंट्रीज आहेत ना, तर साईट्स जे कंट्रीजने स्वाक्षरी केली आहे साईट्सवरती, त्यांच्यासाठी तो बाइंडिंग आहे. ठीक आहे. साईट्समध्ये जे काही प्रोव्हिजन्स दिले गेलेत तर ते सर्व बाइंडिंग्स आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ते फॉलो करायचेच आहेत कारण साईट्समध्ये जे काही लिहिलं गेलं आहे ते. परंतु लक्षात घ्या, हा नॅशनल लॉ, ठीक आहे, एखादा राष्ट्राचा जो नॅशनल लॉ असतो त्याची जागा घेत नाही. परंतु याच्यामध्ये जे काही लिहिलं गेलं आहे, प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यानुसार प्रत्येक राष्ट्राला ज्यांनी कोणी साईट साईन केलं आहे, ठीक आहे, त्यांनी त्याच्यावरती कायदे बनवायचं हे कंपल्सरी आहे करणं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता साईट्स जे आहे तर साईट्समध्ये 3 लिस्ट असतात. ठीक आहे. साईट्समध्ये जे काही प्राणी किंवा आपलं वनस्पती वगैरे ठेवलं जातं तर त्यांना 3 भागामध्ये डिवाईड केलं जातं. ठीक आहे. एक मिनटं हां. ठीक आहे. त्यांना काय केलं जातं तर त्यांना 3 भागामध्ये डिवाईड केलं जातं. आता 3 कुठले कुठले आहेत तर त्या भागांना आपण अपेंडिक्स म्हणूया. काय म्हणूया? अपेंडिक्स म्हणूया. ठीक आहे. तर अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2 आणि अपेंडिक्स 3 असे 3 भागामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन होतं. ठीक आहे. आता अपेंडिक्स 1मध्ये काय येतं तर जे एक्सटिंक्ट होणार आहे, म्हणजे ज्यांची संख्या ही संपलेली आहे किंवा संपायचा कगारावरती आहे. ठीक आहे. म्हणजे खूप जवळ आहेत की जर त्यांचा अजून थोडासा जरी व्यापार झाला तर त्यांची संख्या किंवा त्यांचं जे अस्तित्व आहे ते संपुष्टात येईल करणं. तर असे खूप जास्त क्रिटिकल जे असतं, ठीक आहे, त्यांना अपेंडिक्स 1मध्ये ठेवण्यात आलं. आणि यांचा जे व्यापार आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे बंदी ठेवण्यात आलेली आहे. फक्त आणि फक्त सायंटिफिक रिसर्च, ठीक आहे, सायंटिफिक रिसर्च हे जर तुम्हाला करायचं असेल तरच तुम्ही हे जे काही प्राणी किंवा पक्षी या अपेंडिक्स 1मध्ये असतील त्यांचा तुम्ही व्यवहार करू शकतात. त्यानंतर अपेंडिक्स 2मध्ये कुठलं येते तर लक्षात घ्या, अपेंडिक्स 2मध्ये जर अपेंडिक्स 2मध्ये असे प्राणी किंवा पक्षी येणार की ज्यांची संख्या जी आहे, ठीक आहे, ते खूप जास्त कमी झालेली नाही आहे पण नियर फ्युचरमध्ये होऊ शकते. म्हणजे आपण जर त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलं नाही तर म्हणजे थोड्याच वेळमध्ये ते सुद्धा हे क्रिटिकली त्यांची संख्या कमी होऊ शकते. ठीक आहे. मग तसे जे प्राणी किंवा पक्षी आहेत त्यांना अपेंडिक्स 2मध्ये ठेवण्यात आलेले. ठीक आहे. अपेंडिक्स 3मध्ये कोणाचा समावेश होतो तर जे काही साईट्स, ठीक आहे, साईट्स ज्यांनी कोणी साईन केलं आहे त्यांच्यापैकी कुठल्याही जर कंट्रीने, ठीक आहे, त्यांच्यापैकी कुठल्याही जर राष्ट्राने एखादी जर स्पीसीस आहे, ठीक आहे, किंवा एखादी जर जाती आहे तिला जर प्रोटेक्शन दिलं असेल तर तशी जी काही जाती आहे त्यांना अपेंडिक्स 3मध्ये ठेवण्यात येते. ठीक आहे. जेवढे काही राष्ट्र आहेत त्याच्यापैकी एकाने जरी एखादा प्राणी किंवा पक्षीला याला त्याच्या राष्ट्रामध्ये, ठीक आहे, हे डेंजर घोषित केलं असेल तर तशांना अपेंडिक्स 3मध्ये ठेवलं जातं. ठीक आहे. ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि साईट्सच्या अंतर्गत जी काही प्राणी किंवा पक्षी असेल, ठीक आहे, त्यांना जर तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचे असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स आणणे खूप जास्त गरजेचं आहे. खूप जास्त महत्त्वाचे आहेत डॉक्युमेंट्स. ठीक आहे. तुम्ही डॉक्युमेंटशिवाय त्यांचा इथून तिथे व्यवहार करू शकत नाही. ओके, ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची होती. तर आपण IUCN विषयी बघून घेतला आणि आपण साईटविषयी बघून घेतला. लक्षात घ्या, IUCN आणि साईट्स दोन्हीही, ठीक आहे, प्राणी व पक्षी व वनस्पती,
ठीक आहे, प्राणी पक्षी व वनस्पती या तिघांचाही, ठीक आहे, या तिघांचाही समावेश करतात. ठीक आहे, या तिघांचाही समावेश करतात. ठीक आहे, आणि कीटकसुद्धा असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त सांगितलं गेलं की बाबा प्राणीच असतात त्याच्यामध्ये, उत्तर आहे नाही. प्राणी पक्षी वनस्पती आणि कीटकसुद्धा असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि IUCN काय बाहेर पाडतं, तर IUCN जी स्वतःची बुक बाहेर पाडतो त्याचं नाव काय आहे, तर त्याचं नाव आहे रेड डेटा बुक. ठीक आहे, काय नाव आहे, रेड डेटा बुक. ठीक आहे, 9 कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं आहे. रेड डेटा बुक जो आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 पेज असतात. एक असतो गुलाबी रंगाचा पेज असतो, ठीक आहे, आणि दुसरा असतो तो हिरवा रंगाचा पेज असतो. ठीक आहे, हिरवा रंगाच्या पेजवरती तसे प्राणी किंवा पक्षी असतात की जे आधी एंडेंजर होते. ठीक आहे, आधी त्यांची संख्या खूप कमी झाली होती, परंतु आता त्यांचा प्रोटेक्शनमुळे त्यांची संख्या वाढली आहे. आणि गुलाबी रंगाचा जो पेज असतो तिथे आपलं हे सर्व क्रिटिकली एंडेंजर्ड वगैरे जे प्राणी असतात त्यांना ठेवले जातात करणं. ठीक आहे, की जर त्यांच्यावरती आपण लक्ष नाही दिलं तर पुढील फ्युचरमध्ये ते एक्सटिंक्ट होणार किंवा त्यांची संख्या खतम होईल, त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार. ठीक आहे, ओके. आता पुढे जाऊया. ठीक आहे, तर पुढची कुठली महत्त्वाची न्यूज आपण बघून घेऊया. ओके, जिल्ह्यात 1400 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आज आरक्षण सोडत. जिल्ह्यात 1408 ग्रामपंचायती असून 8 ग्रामपंचायती या नव्याने स्थापन झाल्या आहेत. ठीक आहे, आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर लक्षात घ्या, पुण्यामध्ये 1408 ग्रामपंचायती आहे. ठीक आहे, किती ग्रामपंचायती आहे पुण्यामध्ये, तर 1408. आता आपण थोडंसं लोकल सेल्फ गव्हर्नमेंटविषयी बघून घेऊया. ठीक आहे, तर रूरल गव्हर्नन्स, ठीक आहे, ज्याला आपण पंचायती राज म्हणतो. ठीक आहे, तर रूरल गव्हर्नन्स जे आहे ते पंचायती राजचा एक भाग आहे. ठीक आहे, किंवा पंचायती राजवरती तो अख्खा बेस्ड आहे. याच्यामध्ये 3 टायर सिस्टम असतात. ठीक आहे, 3 विभागीय स्तर असतात करणं. सर्वात खाली येते आपली ग्रामपंचायत, त्याच्यावरती पंचायत समिती आणि त्याच्यावरती जिल्हा परिषद. ठीक आहे, काय बोललो मी, 3 स्तरीय रचना आहे आपल्या इथे आपलं पंचायती राजची. ठीक आहे, सर्वात खाली कुठलं आहे तर सर्वात खाली आहे आपली ग्रामसभा, त्याच्यावरती ग्रामपंचायत, आपलं हे पंचायत समिती. ठीक आहे, आणि त्याच्यावरती जिल्हा परिषद. ठीक आहे, ग्रामसभा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या. आता आपल्या इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहे तर 34 जिल्हा परिषद आहे. किती जिल्हा परिषद आहे, 34 जिल्हा परिषद आहे. ठीक आहे, किती पंचायत समिती आहे तर 355 पंचायत समितीचं आहे. ते खूप जास्त महत्त्वाचं आहे, नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. किती पंचायत समिती आहे तर 355 पंचायत समिती आहे. ठीक आहे, तसंच जर आपण ग्रामपंचायतची बात केली, ठीक आहे, ग्रामपंचायतची बात केली तर किती ग्रामपंचायत आहे तर 28,813. किती, 28,813 एवढे ग्रामपंचायत आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक 5 वर्षांनी इलेक्शन्स होतात. आणि इलेक्शन कोण घेतो तर महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन. ठीक आहे, कुठलं, महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन हा प्रत्येक 5 वर्षांनी इलेक्शन घेतो. ठीक आहे, अजून महत्त्वाची बात म्हणजे काय तर लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये, ठीक आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये 50% हा स्त्रियांना आरक्षण दिलं गेलं. कुठे तर महाराष्ट्रामध्ये. कुठे आरक्षण दिलं गेलं, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, 50% स्त्रियांना आरक्षण, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, बाकी इलेक्शन कसं होते काय होते त्याचा अख्खा संक्षिप्तमध्ये आपण लेक्चरमध्ये डिस्कस करूया. पुढे प्रधानमंत्री पीक विमा योजना. ठीक आहे, तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. ओके, तर प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ती 2016 साली अस्तित्वात आली होती. ठीक आहे, कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. ठीक आहे, कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. ठीक आहे, तर पीक विमा योजना बेसिकली करते काय तर विमा किंवा इन्शुरन्स कवर. ठीक आहे, विमा किंवा इन्शुरन्स कवर द्यायचं काम करते काय, प्रधानमंत्री फसल विमा योजना. ठीक आहे, आता याचं अंतर्गत काय होईल तर जे काही आपले फूड आहे म्हणजे जे काही खाद्यपदार्थ आपण जे पिकवतो आहे, ठीक आहे, तसेच जे काही तेलीबिया आहे किंवा कमर्शियल क्रॉप आहे, ठीक आहे, म्हणजे जे व्यापारी क्रॉप आपण म्हणतो ना, ते जे काही क्रॉप आहे, ठीक आहे, ते जर फेल झाले म्हणजे काय तर समजा त्याचं उत्पादनमध्ये काहीतरी हानी झाली, ठीक आहे, किंवा त्यानं ट्रान्सपोर्ट वेळी काहीतरी नुकसान वगैरे झालं तर ते नुकसान भरपाई किंवा समजा आपलं एन्व्हायरमेंटमुळे, ठीक आहे, एन्व्हायरमेंटमुळे काहीतरी इम्पॅक्ट झाला असेल किंवा हानी झाली असेल तर त्याला भरपाई होते. कशाने होते तर ते भरपाई करून देईल आपली प्रधानमंत्री फसल विमा योजना. ठीक आहे, ते भरपाई कशातून होईल तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून होईल. पण त्यासाठी आपल्याला प्रीमियमसुद्धा द्यावं लागेल. ठीक आहे, प्रीमियम म्हणजे काय तर एक फिक्स रक्कम. ठीक आहे, एक फिक्स वार्षिक रक्कम आपल्याला द्यावी लागते करणं. तर लक्षात घ्या की आपलं जे खरीफ क्रॉप असतील, ठीक आहे, जे खरीफ क्रॉप असतील त्यासाठी 2% प्रीमियम आहे. ठीक आहे, जे काही रब्बी क्रॉप असतील, ठीक आहे, खरीफ म्हणजे पावसाळ्यात आपण जे घेत होते, रब्बी म्हणजे हिवाळ्यात जे घेत होते त्याच्यावरती 1.5% एवढा प्रीमियम असेल करणं. ठीक आहे, आणि त्यानंतर जर हॉर्टिकल्चर क्रॉप म्हणजे फळ उत्पादन आपण जर करत असतो, ठीक आहे, तर त्याचं प्रीमियम जो आहे तो 5% आहे.
ठीक आहे. त्याचा प्रीमियम काय आहे 5% आहे. म्हणजे समजा आता मी 100 रुपयाची शेती करतो आहे, ठीक आहे, 100 रुपयाची शेती करतो आहे आणि मी आता पावसाळ्यात शेती करतो आहे, ठीक आहे. म्हणजे मी काय करतो आहे तर मी खरीफ क्रॉप घेतो आहे, ठीक आहे. तर खरीफ क्रॉप घेतो आहे तर मला ₹2 मला ₹2 ठीक आहे एवढं हे विमा कंपनीला द्यावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर आता जे कोणी, ठीक आहे, जे कोणी शेतकरी आहेत ज्यांच्याकडे KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आहे किंवा ज्यांनी बँकेतनं लोन उचलले त्यांच्यासाठी एक कंपल्सरी आहे, ठीक आहे. त्यांच्यासाठी एक कंपल्सरी आहे आणि हे आपल्यासाठी कंपल्सरी लक्षात ठेवणे, ठीक आहे, की ज्यांच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहेत किंवा ज्यांनी बँकेतनं लोन घेतले त्यांच्यासाठी हे फसल विमा योजनेअंतर्गत असणे हे कंपल्सरी आहे, ठीक आहे. आता राज्यामध्ये ही स्कीम कोण इम्प्लिमेंट करणार, ठीक आहे, तर ते ठरवायचा अधिकार कोणाला आहे, राज्याला आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा ॲग्रिकल्चर जो आहे, ठीक आहे, ॲग्रिकल्चर जो आहे तो कन्करंट लिस्टमध्ये येतो, ठीक आहे. कुठे येतो, कन्करंट लिस्टमध्ये येतो. आणि आत्ता जे प्रोटेस्ट चालले शेतकऱ्यांचे त्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा एखादा राज्यामध्ये जर प्रॉब्लेम होता तर त्या राज्य शासनाने त्याच्यावरती कायदा केला पाहिजे ना. केंद्र का मध्ये येतो आहे, ठीक आहे. कन्करंट लिस्ट म्हणजे काय किंवा समवर्ती सूची म्हणजे काय, तर केंद्र आणि राज्य दोघांनी अधिकार आहे ना त्याच्यावरती कायदे बनवायचा. मग राज्य बनवेल की तुम्ही कशाला मध्ये इंटरफेअर करताय, ठीक आहे, असं म्हणणं आहे कोणाचं, तर शेतकरी संघटनांचं, ठीक आहे. हां, महाराष्ट्रामध्ये कोण याला इम्प्लिमेंट करते तर महाराष्ट्रामध्ये टाटा AIG, ठीक आहे, टाटा AIG आहे ती इम्प्लिमेंट करते, ठीक आहे. तर एवढी माहिती आपल्यासाठी पुरेशी आहे. ओके. त्यानंतर अजून पुढे बघूया काय इन्फॉर्मेशन आहे महत्त्वाची. ही एक इन्फॉर्मेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. भारत बंद राज्यघटना विरोधी ठरतो, ठीक आहे. फक्त इंडस्ट्रीमधील मर्यादित बंद हे कायदेशीर आहेत. संपूर्ण राज्यात अथवा देशात पसरणारे बंद कायदेशीर नाहीत, असे न्यायाधीश JS वर्मा यांच्या त्रिसदस्य खंडपीठाने 1998मध्ये केरळ उच्च न्यायालयाच्या संबंधित आदेश उचलून धरताना म्हटले होते. त्याही नंतर 2004 साली भाजप शिवसेना या पक्षांनी पुकारलेला दहशतविरोधी बंद दरम्यान कार्यकर्त्यांनी केलेल्या नुकसानीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जबरदस्त दंड ठोठावले होता. भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर 3 जानेवारी 2018 रोजी पुकारलेला महाराष्ट्र बंद विरोधी एक जनहित याचिका 2 सामाजिक संघटनांतर्फे उच्च न्यायालयात करण्यात आली आहे, ठीक आहे. त्यासंबंधी निर्णय होण्यापूर्वीच आता संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात 8 डिसेंबर रोजी पुन्हा भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे हा भारत बंद जो आहे तो घटनाविरोधी आहे, ठीक आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, हे पुन्हा एकदा तुम्ही वाचून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा की JS वर्मा, ठीक आहे, कोण, JS वर्मा यांची त्रिसदस्यीय खंडपीठाने आधी ठरवलं होतं की बाबा भारत बंद हा बेकायदेशीर आहे आणि त्यानंतर दुसरं जे इतर केसेस होते तिथे पण हाच ठरवण्यात आला होता. इवन मुंबई हायकोर्टने सुद्धा जे काही रुलिंग गव्हर्नमेंट होती त्यांना दंड ठोठावला होता भारत बंद ठेवण्याचा विषयामध्ये, ठीक आहे. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. इथे रवी पटवर्धनविषयी थोडीशी माहिती आली आहे, ठीक आहे. तुम्ही एकदा ते वाचून घ्या. या पेपरची जे PDF आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पाठवून देईन, ठीक आहे. तर एकदा त्याला गो थ्रू करा. ओके. राहिलेले विषय श्रेणी सुधार ऑनलाईन परीक्षा आजपासून. विद्यार्थ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रोक्टर्ड, ठीक आहे, पद्धत किंवा प्रोक्टर्ड पद्धत. ओके, आता हे प्रोक्टर्ड पद्धत काय आहे ते लक्षात ठेवा. समजा तुम्ही ऑनलाईन परीक्षेमध्ये बसलेत, ठीक आहे, तुम्ही ऑनलाईन परीक्षेमध्ये बसल्या कॉम्प्युटरवरती तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह करताय. तुम्ही काय करू शकतात की कॉम्प्युटरवरती इंटरनेट कनेक्शन आहे ना, तर ते इंटरनेट कनेक्शनचा वापर करून तुम्ही दुसरी विंडो ओपन करू शकता आणि त्या दुसरी विंडोमध्ये तुम्ही उत्तरं शोधू शकता, ठीक आहे. तर असं नको व्हायला, ठीक आहे, त्यामुळे ही प्रोक्टर्ड पद्धत जी आहे ती वापरली जाते. आता प्रोक्टर्ड पद्धतमध्ये काय होणार, जर तुम्ही विंडोज मिनिमाइज केली आणि दुसरं काहीही जर तुम्ही सर्च केलं, ठीक आहे, तर ते हिस्ट्रीमध्ये सेव्ह होऊन जाते. ओके, कॉम्प्युटरमध्ये जी हिस्ट्री असते तिथे सेव्ह होते आणि जी कोणी परीक्षा कंडक्ट करतो आहे ना त्याला ती माहिती पुरवली जाते की बाबा हा विद्यार्थी आहे, तर त्यांनी काय केलं, त्यांनी विंडो मिनिमाइज केली आणि उत्तर शोधत होता करणं. तसंच इथे तुम्हाला एक कॅमेरासुद्धा दिला जातो, ठीक आहे, स्क्रीनवरती एक कॅमेरा ठेवला जातो आणि ही जी स्क्रीन आहे स्क्रीनची सुद्धा रेकॉर्डिंग होते, ठीक आहे. तर ही अख्खी जी पद्धत आहे ना, ठीक आहे, ज्याच्यामध्ये एखादा विद्यार्थ्यावरती लक्ष ठेवण्यामध्ये जी काही प्रवृत्ती वगैरे अवलंबली जाते, ठीक आहे, त्यांना म्हणतो आपण प्रोक्टर्ड पद्धत, ठीक आहे. त्यांना आपण काय म्हणतो, प्रोक्टर्ड पद्धत, ठीक आहे. आता पुढे बघूया अजून काय महत्त्वाची न्यूज. नाबार्ड क्षेत्रीय कार्यालयाच्या वास्तूचे उद्घाटन, ठीक आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी नाबार्ड महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर आपण नाबार्डविषयी थोडीशी माहिती घेऊया. ओके, तर नाबार्ड
ओके, तर नाबार्ड हे अस्तित्वात आणण्यासाठी आपण एक कमिटी बसवली होती. ठीक आहे, कमिटीचं नाव काय होतं, तर कमिटीचं नाव होतं कमिटी टू रिव्ह्यू द अरेंजमेंट फॉर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. कमिटीचं नाव काय होतं, कमिटी टू रिव्ह्यू द अरेंजमेंट फॉर इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. कोणी बसवली होती, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बसवली होती. ठीक आहे, त्याचे चेअरमन कोण होते, तर त्याचे चेअरमन होते श्री बी शिवरमन. ठीक आहे, काय नाव होतं त्यांचे, श्री बी शिवरमन. कधी बसवण्यात आली होती, तर 1979मध्ये बसवण्यात आली होती. ठीक आहे, 1919मध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा हो, की ग्रामीण भागामध्ये जे काही ॲग्रिकल्चर आणि त्याच्या रिलेटेड जे काही डेव्हलपमेंट आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक विशिष्ट संस्था असली पाहिजे. ठीक आहे, एक इंडिपेंडेंट संस्था असली पाहिजे आणि त्याचंच म्हणजे त्यांची जी ही काही शिफारस होती त्याला गृहीत धरून, ठीक आहे, आपण काय केलं, तर आपण नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ॲक्ट पारित केला. कुठला ॲक्ट होता, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ॲक्ट, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर रुरल डेव्हलपमेंट ॲक्ट 1981 हा पास केला. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार आपण नाबार्डची निर्मिती केली. ओके, नाबार्डमध्ये जो इनिशियल कॅपिटल होता तो 100 करोड ठेवण्यात आला आणि त्याच्यामध्ये 50% भागीदारी ठेवली. ठीक आहे, 50% जो आहे तो RBI देणार आणि 50% जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची भागीदारी असेल त्याच्यामध्ये. ओके, आता लक्षात घ्या, नाबार्ड जे आहे, ठीक आहे, नाबार्ड हे सर्वोपरी एक ऑर्गनायझेशन आहे. कशासाठी, तर फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, फिनान्शियल इन्स्टिट्यूशनसाठी, म्हणजे आपलं जे ॲग्रिकल्चर आणि रुरल, ठीक आहे, ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंटमध्ये, ठीक आहे, रुरल डेव्हलपमेंटमध्ये जे काही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतात, ठीक आहे, मग त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं काम हा नाबार्ड करतो. ठीक आहे, त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं काम कोण करतो, नाबार्ड करतो. हे बघा, ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट त्याचं नावामध्येच दिलं आहे ना आपण. ठीक आहे, मग ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये लक्ष ठेवायचं काम कोण करतो, हा नाबार्ड करतो. ठीक आहे, आता नाबार्ड जो आहे तर नाबार्डमध्ये 3 आधीचे जे म्हणजे RBIच्या अंतर्गत 3 जे कार्य होते, ठीक आहे, ते नाबार्डला सोपवण्यात आले. कुठले ते 3 कार्य होते, तर ॲग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट, त्यानंतर रुरल प्लॅनिंग अँड क्रेडिट सेल आणि ॲग्रिकल्चर रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, हे जे 3 डिपार्टमेंट होते ना, किंवा या 3 डिपार्टमेंटचे जे फंक्शन होते ना, ते आता नाबार्डकडे सोपवण्यात आले. ठीक आहे, कुठले 3 डिपार्टमेंट होते ते, ॲग्रिकल्चर क्रेडिट डिपार्टमेंट, रुरल प्लॅनिंग अँड क्रेडिट सेल आणि ॲग्रिकल्चर रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, आता नाबार्ड जे आहे त्याला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, ठीक आहे, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 याच्यामध्ये नमूद केलं गेलेलं आहे. ठीक आहे, कुठला ॲक्ट आहे, तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. लक्षात घ्या, जेव्हा केव्हा पण, ठीक आहे, जी आपली रिजनल रुरल बँक्स असतात, ठीक आहे, रिजनल रुरल बँक्स आहेत, ठीक आहे, त्यांना प्रस्थापित करायचं आहे किंवा त्यांना लायसन्स द्यायचं आहे, किंवा कॉपरेटिव्ह बँक्स आहे यांना लायसन्स द्यायचं आहे किंवा यांची नवीन ब्रांच काढायची, ठीक आहे, तर यावेळेस नाबार्ड जो आहे, ठीक आहे, तो आर बी आयला शिफारस करतो. ठीक आहे, नाबार्ड जो आहे तो RBIला शिफारस करतो की बाबा रिजनल रुरल बँक्स आहेत किंवा कॉपरेटिव्ह बँक आहे किंवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक आहे, त्यांचे ब्रांचेस ओपन करायचे. ठीक आहे, तर हे सर्व जर ओपन करायची जर एखादी पिटिशन वगैरे आली असेल, ठीक आहे, किंवा अर्जी वगैरे आली असेल, तर तेव्हा नाबार्डला विचारलं जातं RBIकडनं की बाबा असं असं आहे, तर आपण कार्य केलं पाहिजे, आणि नाबार्ड मग RBIला शिफारस देतो करणं. ठीक आहे, आता यांचं जे काय म्हणूया त्याला ऑर्गनायझेशन जे आहे, ठीक आहे, नाबार्ड ही जी ऑर्गनायझेशन जी आहे, तर ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर कसं आहे, ठीक आहे, तर आपण स्ट्रक्चरविषयी थोडंसं बघून घेऊया. तर नाबार्ड जे आहे, नाबार्डला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असतात. ठीक आहे, नाबार्डचा जो गव्हर्नन्स आहे त्याला कोण बघतं, तर त्याला बोर्ड ऑफ डिरेक्टर्स बघतात. ठीक आहे, आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्स जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ते अपॉइंट करते. ठीक आहे, बोर्ड ऑफ डिरेक्टरना कोण अपॉइंट करते, तर बोर्ड ऑफ डिरेक्टरना अपॉइंट करायचा अधिकार कोणाकडे आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. ठीक आहे, कोण अपॉइंट करते, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंट करते. ठीक आहे, आता बघून घ्या की 3 डिरेक्टर्स असतात. ठीक आहे, 3 डिरेक्टर्स असतात, एक चेअरमॅन असेल, सर्वात पहिले तर चेअरमॅन असेल. ठीक आहे, एक चेअरमॅन असेल ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा म्हणजे नॉमिनेट करणं. त्यानंतर 3 डिरेक्टर असतात. त्या 3 डिरेक्टर जे आहेत त्याच्यापैकी जे म्हणजे ते डिरेक्टर्स आहेत ते एक तर रुरल इकॉनॉमीमध्ये किंवा रुरल डेव्हलपमेंटमध्ये किंवा विलेज आणि कॉटेज इंडस्ट्रीमध्ये किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये, ठीक आहे, यापैकी कशामध्ये तरी एक्सपर्ट असलं पाहिजे करणं, किंवा त्यांच्याकडे खूप चांगलं नॉलेज असलं पाहिजे या विषयांमध्ये. ठीक आहे, मग एक चेअरमन असेल, 3 डायरेक्टर असतील. ठीक आहे, बाकीचे जे अजून 3 डायरेक्टर जे असतील ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधनं येईल. अजून 3 डिरेक्टर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधनं येईल. अजून 3 डिरेक्टर्स जे आहे त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट हा अपॉइंट करेल. ठीक आहे, बाकीचे 4 जे आहेत त्यांना स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करेल. ठीक आहे, आणि यांच्या सर्वांचा जो म्हणजे हे सर्वांना जे काय म्हणूया आपण नियुक्ती जी आहे, ठीक आहे, ते नियुक्ती सेंट्रल गव्हर्नमेंट करतो.
ठीक आहे. म्हणजे हे सगळे नॉमिनेशन देतात बाबा यांना यांना घेतलं पाहिजे करणं. मग शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ते त्यांच्यावरती शिक्कामोर्फत करते. ठीक आहे. तर हे तर स्ट्रक्चर झालं कोणाचं, हे स्ट्रक्चर झालं आपला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा. कोणाचा झाला तो स्ट्रक्चर, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचा. ठीक आहे. आता इथे एक मॅनेजिंग बॉडीसुद्धा असते. ठीक आहे, ज्याला आपण मॅनेजिंग डिरेक्टरसुद्धा असतात. ठीक आहे. मॅनेजिंग डिरेक्टर जे असतात ते सर्व गोष्ट मॅनेज करायचं काम करतो. ठीक आहे. परंतु त्यांची जी निवडणूक आहे, ठीक आहे, ते कोण करते, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट करते. परंतु ते काय करतात तेव्हा RBIशी कन्सल्ट करतात. ठीक आहे. म्हणजे RBIची शिफारस घेतात. ठीक आहे. आणि त्यानंतर ते आपण करतात कोणाला, तर आपले मॅनेजिंग डिरेक्टरला. ओके, लक्षात घ्या. सर्व काही जे अपॉइंटमेंट्स आहे ना ते सेंट्रल गव्हर्नमेंटच करते. ठीक आहे. नाबार्डमध्ये फक्त ते RBIशी कन्सल्ट करते. ठीक आहे, ते RBIशी कन्सल्ट करते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, ते एक्झिक्यूट करायचं काम करते. आता भारतामध्ये कुठले कुठले असे प्रोजेक्ट्स आहेत जे नाबार्डने राबवले किंवा नाबार्डने त्याच्यामध्ये मदत दिली. ठीक आहे. तर सर्वात पहिलं किसान क्रेडिट कार्ड स्कीम. ठीक आहे, किसान क्रेडिट कार्ड स्कीममध्ये नाबार्डने मदत केली होती. रुपे किसान कार्ड. ठीक आहे. त्यानंतर ट्रायबल डेव्हलपमेंट, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, अम्ब्रेला प्रोग्राम ऑन नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, त्यानंतर मायक्रो फिनान्स सेक्टर. ठीक आहे. तर या सर्व सेक्टर्समध्ये नाबार्डने मदत केली आहे. त्यानंतर ई शक्ती खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ई शक्ती खूप जास्त महत्त्वाचं आहे. SHGs जे आहे, ठीक आहे, सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत, तर त्यांच्या विषयात जे काही आहेत ते सर्व विषय जे आहेत त्यांना ऑनलाईन आणावे. ठीक आहे. तर SHGंना ऑनलाईन आणायचं काम कोणी केलं आहे, तर ते सुद्धा ई शक्तीने केलं आणि ई शक्ती हा नाबार्डचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट झाला, मार्केटिंग इनिशिएटिव्ह झाला, इन्क्युबेशन सेंटर झालं. तर या सर्वांमध्ये नाबार्डने खूप जास्त मदत दिली आहे करणं. ठीक आहे. म्हणून नाबार्ड आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, पुढे बघूया अजून काय आहे न्यूज. प्रादेशिक भाषेतून तंत्र शिक्षणासाठी यशस्वी संस्थेचा पाठपुराव्याला यश. पुढील शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकीसह अन्य तांत्रिक अभ्यासक्रम प्रादेशिक भाषेतून शिकवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेने तांत्रिक अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवण्यासाठी विविध स्तरावर सातत्य पाठपुरावा केला आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, खूप जास्त महत्त्वाचा एक तुम्हाला पॉईंट सांगतो आहे मी. ओके, कलम 365. आता सर्वात आधी कलम 365 विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. कलम 365मध्ये काय सांगितलं गेलं माहिती आहे का, की केंद्र, ठीक आहे, केंद्र हा राज्यांना काही विषयांवरती, ठीक आहे, एक गाईडलाईन प्रोव्हाइड करू शकतो किंवा ऑर्डर देऊ शकतो. एका प्रकारे ऑर्डरच म्हणूया, केंद्र राज्याला ऑर्डर देऊ शकतो की बाबा हे काम तुम्हाला करायचं आहे किंवा या विषयावरती तुम्हाला काम करायचं आहे. जर त्या विषयावरती राज्याने काम नाही केलं, ठीक आहे, तर त्याला मानलं जाईल की आपली जी कॉन्स्टिट्युशनल मशिनरी आहे, ठीक आहे, संविधानिक जे मशिनरी आहे ती फेल झाली आहे आणि त्यामुळे प्रेसिडेंट जे आहे ते कलम 356 अंतर्गत, ठीक आहे, हा राज्यातील आणीबाणी लावू शकतात. ठीक आहे. 356 अंतर्गत हे प्रेसिडेंट जे आहे, ठीक आहे, आपले जे राष्ट्रपती आहे ते प्रेसिडेंट रूल लावू शकतात. ठीक आहे. 365मध्ये हे डायरेक्शन दिले गेलेत. ठीक आहे. काय अधिकार आहे स्टेटला, सेंटरला, की सेंटर जो आहे तो स्टेटला डिरेक्शन्स देऊ शकतो. ठीक आहे. सेंटर जो आहे स्टेटला डिरेक्शन देऊ शकतो. ते डिरेक्शन जर फॉलो नाही केले स्टेटने तर स्टेटवरती प्रेसिडेंट रूल लावता येतो आर्टिकल 356च्या अंतर्गत. आणि एक लक्षात घ्या, 365च्या अंतर्गतच, ठीक आहे, केंद्र हे सुद्धा सांगू शकतो की प्रत्येक राज्याने, ठीक आहे, तिथे जे काही मुलं शिकत आहेत मग त्यांना मातृभाषेतून शिक्षण भेटावं. ठीक आहे, मातृभाषेतून शिक्षण भेटावं यासाठी व्यवस्था करावी. ठीक आहे. केंद्र म्हणू शकतो राज्यांना की तुमच्या राज्यामध्ये जे काही मुलं शिकत आहेत, ठीक आहे, असू शकतात ते तुमच्या राज्यातील नाही आहे, बाहेरून आली आहे, मग त्या मुलांसाठी सुद्धा, ठीक आहे, त्या मुलांसाठी सुद्धा हे राज्याने मातृभाषेतून शिक्षण भेटावं यासाठी व्यवस्था करावी. ठीक आहे. आता हे का सांगितलं गेलं, कारण आपल्याला माहिती आहे DPSP, ठीक आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, याच्यामध्ये आहे कलम 45. ठीक आहे. कलम 45मध्ये काय सांगितलं गेलं की 6 ते 14 वयोगटातील मुलांना आपण मोफत शिक्षण देऊया. ठीक आहे. तसंच कलम 21A हा सुद्धा ॲड केला गेला आणि इथे सुद्धा आपण सांगितलं गेलं राईट टू एज्युकेशन. ठीक आहे. आणि तिथे मातृभाषेतून एज्युकेशन घेण्याची सुद्धा प्रोव्हिजन आहे. म्हणून केंद्र म्हणू शकतो की बाबा राज्य तुम्ही मुलं जे काही शिकतात त्यांना मातृभाषेतून द्यावं एज्युकेशन. ठीक आहे. हे जर नाही केला तरीसुद्धा, ठीक आहे, लक्षात ठेवा, तरीसुद्धा 356च्या अंतर्गत हे आपलं प्रेसिडेंट रूल लावता येतो. ठीक आहे. आता अजून महत्त्वाचा एक होता की तर महत्त्वाचं हे होतं की एज्युकेशन जे आहे, ठीक आहे, एज्युकेशन जे आहे ते आपण कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूची,
ठीक आहे. कॉन्करंट लिस्ट म्हणजे काय तर समवर्ती सूची, ठीक आहे, याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि कुठल्या घटनादुरुस्तीने आणलं तिथे तर 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, 42वी घटनादुरुस्ती 1976, ठीक आहे. या घटनादुरुस्तीने आपण काय केलं तर आपण एज्युकेशन हा राज्याचा विषय होता, कारण त्याला मग आपण समवर्ती सूचीमध्ये आणलं, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की आपण 5 सब्जेक्ट्स जे आहेत, ठीक आहे, त्यांना 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टने हे स्टेट लिस्टमधनं हे कन्करंट लिस्टमध्ये आणलं आहे, ठीक आहे. 5 सब्जेक्ट कुठले कुठले ते सुद्धा आपण बघून घेऊया, ठीक आहे. तर सर्वात पहिला होता ते आपण बघितलं एज्युकेशन, ठीक आहे. सर्वात पहिला एज्युकेशन होता, त्यानंतर फॉरेस्ट होता, ठीक आहे. त्यानंतर वेट अँड मेजर्स होता, ठीक आहे. त्यानंतर काय होतं वेट अँड मेजर्स होता, ठीक आहे. त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड प्लांट्स, ठीक आहे, वाईल्ड ॲनिमल्स अँड प्लांट्स किंवा मग वाईल्ड लाईफ आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे. आणि शेवटचा जो होता, ठीक आहे, शेवटचा होता ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, ठीक आहे. तर हे 5 विषय होते, एज्युकेशन, फॉरेस्ट, वेट अँड मेजर, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड प्लांट्स आणि 5चा होता आपला ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. अजून काही न्यूज आहे का बघूया. खूप जास्त न्यूज आहे. ओके, तर पुढची जी महत्त्वाची न्यूज आहे ते ओरछा ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा, ठीक आहे. तर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोचा जागतिक वारसा शहरांचं यादीत स्थान मिळाले आहेत. शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात हा बहुमान मिळाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्य सरकारच्या जनसंपर्क खात्याने म्हटले आहे की ही 2 किल्ल्यांची शहरे आहेत. त्यांना युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाल्याबाबत पर्यटन तज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोने या शहरांना वारसा शहरांचा दर्जा दिला. त्यामुळे आता ग्वाल्हेर व ओरछा शहरांची स्थिती बदलणार आहे. युनेस्को व राज्य सरकारचे पर्यटन खाते या शहरासाठी सर्वंकष आराखडा तयार करून याचे सौंदर्य वाढवणार आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं, आपल्याला हे वर्ल्ड हेरिटेज साईट, ठीक आहे, याच्याविषयी थोडीशी माहिती घ्यायची आणि युनेस्कोविषयी थोडीशी माहिती घ्यायची. तर लक्षात घ्या, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन, ठीक आहे, याच्यानुसार युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट हे डिक्लेअर केले जातात. आणि ते कधी प्रस्थापित झालं होतं, ते 1972 साली प्रस्थापित झालं होतं, ठीक आहे. कन्व्हेन्शन आहे हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन, आणि त्याच्यानुसार युनेस्को ठरवते वर्ल्ड हेरिटेज साईट, ठीक आहे. कधी प्रस्थापित झालं होतं तर 1972 प्रस्थापित झाला होता. आतापर्यंत भारतामध्ये 38, ठीक आहे, युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट होते, परंतु आता ती संख्या वाढली आणि किती झाली, 40 झाली. कसं काय, कारण आपण बघितलं की आपलं मध्य प्रदेशमधील कुठलं होतं तर ओरछा, ठीक आहे, ओरछा आणि ग्वाल्हेर, कुठलं होतं ओरछा आणि ग्वाल्हेर, ठीक आहे. या 2 सिटीज जे आहेत त्यांना आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स सिटीजमध्ये इन्क्लूड करण्यात आले. पहिला जो शहर होता ज्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सिटीमध्ये इन्क्लूड केलं होतं तो अहमदाबाद होता, ठीक आहे. अहमदाबाद द वॉल सिटी, ठीक आहे. त्यानंतर दुसरा होता तो जयपूर पिंक सिटी, ठीक आहे. आता तिसरा आहे तो ग्वाल्हेर, ठीक आहे, आणि चौथा आहे तो ओरछा, ठीक आहे. आणि टोटल किती झाले तर टोटल आता 40 झाले, ठीक आहे. 40 झाले तर लक्षात घ्या 40 आहे, ठीक आहे. तर 40पैकी 32 जे आहे, ठीक आहे, इथे थोडंसं करेक्शन करून घ्या. 32 जे आहे ते कल्चरल साईट्स आहेत, 7 जे आहे ते नॅचरल साईट आहे, आणि 1 जे आहे ते मिक्स्ड साईट आहे, ठीक आहे. मिक्स साईट कुठली आहे तर कांचनजोंगा किंवा कांचनजंगासुद्धा म्हणू आपण त्याला, ठीक आहे. कांचनजोंगा स्पेलिंग थोडी वेगळी आहे का, ठीक आहे, किंवा त्याला आपण कंचनजंगासुद्धा म्हणू, ओके, सिक्कीममध्ये, ठीक आहे. तर त्याला आपण मिक्समध्ये ठेवलं आहे, मिक्स साईडमध्ये ठेवलं आहे, ओके. आता थोडीशी माहिती आपण युनेस्कोबद्दल घेऊया, ओके. तर युनेस्को जी आहे एक स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, ठीक आहे. आपण बघितलं 15 स्पेशलाइज्ड एजन्सी आहे, तर त्यापैकी युनेस्को हे एक आहे, ठीक आहे. त्याचं काम काय आहे तर युनेस्कोच्या नावामध्येच लिहिलं आहे काय, युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. मग तो काय करेल, तो एज्युकेशन, सायन्स आणि कल्चर याच्यावरती फोकस करेल, ठीक आहे. शिक्षण, विज्ञान आणि आपली संस्कृती याच्यावरती ते फोकस करतो. आता एक लक्षात घ्या, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रुप, ठीक आहे, हे जो ग्रुप आहे तो काय करतो तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत, ओके, त्याला फुलफिल करण्यासाठी ते इतर राष्ट्र आहे त्यांना मदत करतो. आणि हा जो आपला युनेस्को आहे, ठीक आहे, तो त्याचा एक मेंबर आहे किंवा त्याचं जोडी तो संलग्न राहून काम करतो, ठीक आहे. पुढे इंडिया जो आहे तर इंडिया युनेस्को 1946 प्रस्थापित झाला होता, ठीक आहे. युनेस्को कधी प्रस्थापित झाला होता तर तो 1946 प्रस्थापित झाला होता. तेव्हापासून भारत हा त्याचा पार्ट आहे, ठीक आहे, भारत त्याचा मेंबर आहे, ओके. लक्षात ठेवा. युनेस्कोचा हेडक्वार्टर कुठे आहे तर युनेस्कोचा हेडक्वार्टर जो आहे तो पॅरिस येथे आहे, ओके. कुठे आहे हेडक्वार्टर, पॅरिस येथे आहे. सध्या मेंबरची संख्या किती आहे तर 193 आहे, ठीक आहे. 11 असोसिएटेड मेंबर्स आहेत त्यांना,
ओके, 11 असोसिएटेड मेंबर आहे. अजून महत्त्वाचं काय तर असे काही राष्ट्र आहेत, ठीक आहे, असे काही राष्ट्र आहेत जे युनेस्कोचा भाग आहेत परंतु यू एनचा भाग नाही आहे. ठीक आहे, तर असे कुठले कुठले राष्ट्र आहेत जे युनेस्कोचा भाग आहे परंतु यू एनचा भाग नाही आहे? तर कुक आयलँड, न्यू आणि पॅलेस्टाईन. ठीक आहे, असे पण थोडे राष्ट्र आहे जे यू एनचा भाग आहे परंतु युनेस्कोचे नाही. ठीक आहे, कुठले कुठले? इस्रायल, लँकेस्टाईन आणि युनायटेड स्टेट्स. खूप जास्त महत्त्वाचे ना का, खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते यू एस तर खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर ही बाकीची गोष्ट आपण बघितली होती की त्याचे ऑब्जेक्टिव्स वगैरे काय आहे. ठीक आहे, तर आपण बघितलं की एज्युकेशनला त्यांनी प्रेफर करता येईल, म्हणजे एज्युकेशन प्रत्येकाला भेटे हे त्यांनी एन्श्युअर करतात ते लोक. ठीक आहे, त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काम करतात. सोशल आणि एथिकल जिथे काही चॅलेंजेस असतील तर त्यांना ते ॲड्रेस करतात किंवा त्यांना कमी करायचा प्रयत्न करतात. कल्चर डायव्हर्सिटी, त्यानंतर इंटरकल्चर डायलॉग किंवा कल्चर ऑफ पीस वगैरे ते प्रपोगेट करतात. ठीक आहे, प्रपोगेट करतात म्हणजे त्यांची प्रशंसा करतात आणि ते पुढे प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. ठीक आहे, त्यानंतर नॉलेज सोसायटी ते डेव्हलप करतात. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशनचा ते प्रचार प्रसार करतात. आणि आफ्रिकावरती आणि जेंडर इक्वॅलिटीवरती त्यांचा जास्त फोकस असतो. ठीक आहे, आता एज्युकेशनसाठी त्यांनी एक कन्व्हेन्शन साईन केलं आहे, ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, एज्युकेशन जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे चौथा आहे, ठीक आहे, एज्युकेशन टू ऑल, त्याच्यामध्ये मोडलं जातो. आणि त्यांनी एक इनकिऑन डिक्लेरेशन साईन केलं. ठीक आहे, इनकिऑन काय आहे तर साऊथ कोरियाचे एक शहर आहे. ठीक आहे, साऊथ कोरियाचे एक शहर आहे, आपण आधी पण बघितलं होतं. ओके, जेव्हा आपण नॅशनल डिसेबिलिटी डे डिस्कस केला होता. ठीक आहे, 3 तारीख आंतरराष्ट्रीय अपंग दिवस. ठीक आहे, तेव्हा पण आपण हे इनकॉन डिक्लेरेशन डिस्कस केला होता. ठीक आहे, तर इनकॉन डिक्लेरेशन जे आहे तर एज्युकेशनसाठी पण रिलेटेड आहे आणि एज्युकेशन 2030पर्यंत प्रत्येकाला पोचवावं. ठीक आहे, तर हे SDG 4चा एक उपक्रम आहे. ठीक आहे, किंवा एक उद्देश आहे करणं. ठीक आहे, त्यानंतर इतरही खूप सारे इथे त्यांनी म्हणजे कन्व्हेन्शन्स आहेत. ठीक आहे, ज्याच्या अंतर्गत ते वर्ल्ड हेरिटेज सिटीजचा हा टॅग देतं. ठीक आहे, तर आपण बघून घेऊया फक्त कुठले कुठले कन्व्हेन्शन आहे. लक्षात राहिलं तर ठीक, नाही राहिलं तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे, तर कन्व्हेन्शन ऑन द प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ डायव्हर्सिटी ऑफ कल्चरल एक्सप्रेशन, कन्व्हेन्शन फॉर द सेफगार्ड ऑफ इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ cultural diversity, convention on the protection of the underwater cultural heritage, convention for the protection of the world cultural and natural heritage, convention on the means of prohibiting and preventing the illicit traffic of the cultural property. ठीक आहे, तर हे सर्व कन्व्हेन्शन्स आहेत ज्याच्या अंतर्गत राहून युनेस्को काम करतो. ठीक आहे, चला तर ही आपण बघितली युनेस्कोबद्दलची माहिती. पुढे जाऊया, अजून काय न्यूज बघूया. ओके, तर राष्ट्रीय महामार्गावरील रुंदीकरण अडथळा, पंढरपूरजवळ बाजीराव विहीर वाचवण्यासाठी धरपड. ठीक आहे, आता थोडीशी आपण माहिती घेऊन ठेवू. तर पुणे पंढरपूर पालखी मार्गावर भंडी शेगावजवळ असलेली ऐतिहासिक आणि वारी परंपरेत महत्त्व असलेली बाजीराव विहीर या महामार्गाच्या रुंदीकरणात येत असल्याने ती वाचवण्यासाठी सध्या प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची धडपड सुरू आहे. ठीक आहे, या महामार्गावरून जाणाऱ्या वारकऱ्यांनी तहान भागवण्यासाठी थोरले बाजीराव पेशवे यांनी ही विहीर खोदली व बांधली असल्याचे सांगितले जाते. ठीक आहे, तर आपण हे पंढरपूर जवळची बाजीराव विहीर आहे त्याच्याविषयी सुद्धा बघून घेतला. ठीक आहे, एक लक्षात घ्या की DPSP, ठीक आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, याचं कलम 49मध्ये, ठीक आहे, आर्टिकल 49मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही कल्चरल हेरिटेज आहेत ना, ठीक आहे, त्यांना सेक्युअर करायचं काम हा स्टेट करेल. ठीक आहे, किंवा स्टेटची जबाबदारी आहे की जे काही ऐतिहासिक साईट्स वगैरे आहेत, ठीक आहे, ऐतिहासिक जागा वगैरे आहेत तर त्यांचं संवर्धन करणे. आणि त्याच्याच अंतर्गत आपले जे महाराष्ट्र सरकार आहे ते काय करत आहे तर बाजीराव विहीर जे आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, कलम 49. अजून काही न्यूज महत्त्वाची. ठीक आहे, सेन्सेक्स निफ्टीचा नवा विक्रम. ओके, काय केलं आहे सेन्सेक्स आणि निफ्टीने आपण बघून घेऊया. तर सेन्सेक्स प्रथमच 45,426.97 पोचलं आहे. तर निफ्टी 13,355.75पर्यंत झोपवला आहे. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे, हे एक विक्रम आपण प्रस्थापित केलं आहे करणं. ठीक आहे, तर आजच्या न्यूजमध्ये एवढंच आहे. ओके, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. PDF जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे, घरी राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.